संसारा आम्ही आप आणि परा मनवोनी केले सांडे देवोनी पडिलो मुरकुंडी परतेची ना मागे मोह निष्ठुर झाला अंगे मनवोनी केले सांडे देवोनी पडिलो मुरकुंडी सापडला देव तुका म्हणे गेला भेव मनवोनी केले सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी विठ्ठल रुसलो संसारा आम्ही आप आणि परा मनवोनी केले सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे रुसलो संसारा आम्ही आप आणि परा मनवोनी केले सांडी
देवोनी पडिलो मुरकुंडी. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले वैराग्य बलवंत, चराचरी कीर्तिमंत, अलौकिक धैर्यवंत, कृतऋणी भगवंत, संत श्रेष्ठ श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अद्वैत पर प्रकरणातील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे आम्ही आपपर संसारावर रुसलो, त्यामुळं दुर्मिळ असलेला देव आम्हाला कसा प्राप्त झाला आणि अनिष्ट असा मोह आमच्यापासून कसा दूर गेला, आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय याची समीक्षा मांडतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. साधू संतांचं उभं पीक म्हणून प्रसिद्ध असलेला आपला मराठवाडा, मराठवाड्याची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा नांदेड जिल्हा. या नांदेड जिल्ह्यामध्ये जसं शरीरामध्ये आवश्यक घटक लोह, तसं नांदेड जिल्ह्यात परमार्थाचा आवश्यक तालुका लोहा. आणि पुण्यपावन लोहा तालुक्यामध्ये आदर्शवाडी रायवाडी, या रायवाडीमधील आदर्श परिवार, अनेक परिवार रायवाडीमध्ये, त्या अनेक परिवारापैकी रामरायाचाच ज्वर अंगात धारण केलेला रामेश्वर परिवार आणि या रामेश्वर परिवाराचे वैकुंठवासी वारकरी संप्रदायाचे उपासक निष्ठावंत वारकरी वैकुंठवासी ज्ञानोबा नामदेव रामेश्वर यांच्या 16व्या पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तनरूपी सेवा. या संकीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित समस्त रामेश्वर परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये 16वं पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी ज्ञानोबा नामदेव रामेश्वर यांच्या पाठीमागं मोठा रामेश्वर परिवार आहे. त्यांचे पुतणे प्राचार्य आदरणीय तुकाराम निवृत्ती रामेश्वर आणि त्यांचे चिरंजीव या भागातील एक आदर्श कीर्तनकार, आदराने ज्यांच्या पायावर मस्तक ठेवावं असे आदरणीय हरिभक्तीपरायण आत्माराम महाराज रायवाडीकर आणि मग सगळा हा परिवार त्यांचा. आणि मग आदरणीय आत्माराम महाराज रायवाडीकर आणि आदरणीय केशव गुरुजी पालमकर या दोघांची गेली 10 ते 12 वर्षापासून, 12च म्हणा, एक तपापासून माझ्या पाठीमागं किंवा हे पुण्यस्मरण आहे आमच्या वडिलांचं आणि तुम्ही ही सेवा घ्या. आमची ओळख होण्याचं कारण कार्तिकीला आषाढीला सद्गुरू मराठवाड्याचे प्रति तुकोबाराय म्हणून ज्यांना आपण ओळखतो, सद्गुरू मोतीराम महाराज फळा संस्थान, सद्गुरू मोतीराम महाराजांच्या आळंदीच्याही शाखेमध्ये आणि पंढरपूरच्या शाखेमध्ये गेली 25 वर्षापासून मी जसा आळंदीला आलो आहे तसा कीर्तनाला, तिथं सकाळच्या कीर्तनाला, संध्याकाळच्या कीर्तनाला कीर्तनं खूप गोड राहायची. आदरणीय गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते, आदरणीय प्रल्हाद शास्त्री दैठणकर, आदरणीय तात्या, अशी गोड कीर्तनं राहायची. देगलूरकर महाराज, राऊत बाबा. आणि मग गेली 25 वर्षापासून तिथं श्रवणाला जायचं आणि या दोघांची गाठ पडायची, आदरणीय आत्माराम महाराज आणि केशव गुरुजी. आणि मग मी त्यांना पाहायचो, ते आम्हाला पाहायचे. त्यावेळेस नामदेवबा वाजवायला राहायचे, आदरणीय महाराज वाजवायला राहायचे, राजाभाऊ महाराज हे वाजवायला राहायचे. आणि मग ही सगळी मधोबा मोहगावकर, मी त्यांच्या मिशाच बघत राहायचो गौरव, असं सगळी मंडळी म्हणायला राहायची. खूप मजा यायची. आम्हाला थोडी भजनाची आवड असल्यामुळं नवीन काय भेटत आहे, नवीन काय भेटत आहे, विद्यार्थीच होतो त्यावेळेस आम्ही 25 वर्षापासून. आणि त्यात एक कीर्तन आमच्या खूप आवडीचं राहायचं, ते आदरणीय हरिभक्तीपरायण किसन महाराज बरबडेकरांचं. दुसऱ्याने अभंग गायचा. आम्हाला खूप कौतुक वाटायचं की बाबा काही लोक तेवढ्याच 5 अभंगावर अख्खा महाराष्ट्र हलावतात. आणि किसन महाराज बरबडेकरांचं वैशिष्ट्य की दुसऱ्याने अभंग घ्यायचा आणि अभंग घ्यायचं काम आत्माराम महाराज करायचे. अभंग आत्माराम महाराजांनी घ्यायचा आणि कीर्तन किसन महाराजांनी करायचं. मग मला खूप आवडायचं ते. मला ते अभंगसुद्धा सगळे आठवतात, किसन महाराज बरबडेकरांनी घेतलेले अभंग मोतीराम महाराजाच्या फडावर. पुढं चलून किसन महाराज मग कीर्तन करेनात. मग 1 द्वादशीचं कीर्तन त्यांनीच केलं आणि मग नंतर ती द्वादशी मात्र फळा संस्थांनी माझ्या गळ्यात घातली, कार्तिकीची शुद्ध द्वादशी. मग आता गेली 4-6 वर्षापासून ते कीर्तन मीच करतोय द्वादशीचं.
मग तेव्हापासून या दोघांचा परिचय. मग मला माझी सुरुवात फळा संस्थांवर श्रोत्यापासून सुरुवात झाली. अगोदर श्रोता, बरं, श्रोत्याचं रूपांतर मग प्रवचनकारात झालं. मग मोतीराम महाराज संस्थानावर मला प्रवचन करायला सांगायला लागले आपले उद्धव गुरुजी पवळचे. तेच आपले उद्धव गुरुजी पवळ, आणि मग ते प्रवचन सांगायचे. आणि मग प्रवचन करायला लागल्यावर मग हे दोघं अजून जवळ आले माझ्या, केशव महाराज आणि आत्माराम महाराज. आणि आम्हालाही चांगल्या माणसावर खूप प्रेम महाराज. पुढं बघ एकदा तात्या गैरहजर राहिले. कार्तिक शुद्ध दशमीला, कार्तिकी वारीला तात्या गैरहजर राहिले. मग कीर्तन कोण करणार, तर तात्यांचं कीर्तन मला करायला सांगितलं. मग त्यांच्या लक्षात आलं हे कीर्तन बी चांगलं करतं आहे म्हणजे. मग तेव्हापासून फळा संस्थांवर गेली 15 वर्षापासून मला कीर्तन ते देतात. आणि 15 वर्षापासून आमची म्हणजे वळख तर 25 वर्षापासून, पण कीर्तन जसं मी पहिलं कीर्तन कार्तिकेला पंढरपूरच्या वारीत केलं, आणि दुसरं कीर्तन दशमीला आळंदीच्या वारीत केलं. मला अभंगसुद्धा आठवतोय आळंदीचा, इंद्रायणीचे तटी धरला रहिवास. हे कीर्तन ऐकल्यावर केशव गुरुजीन आत्माराम दोघं जण त्या पालात येऊन बसले आणि मला म्हटले ते आत्माराम महाराजांच्या वडिलांचं पुण्यस्मरण, ही सेवा तुम्हाला घ्यावा लागेल. ही गोष्ट आहे 12 वर्षापूर्वीची. आणि मग मी म्हटलं मला नाही, आणि मी इकडे येत नव्हतो. आम्हाला तिकडंच खूप मी दुसऱ्याच्या रानात आवतच घालीत नाही. तिकडंच आम्हाला खूप झालं. काय लोकांच्या रानात आवत घालायचं, तिकडं आम्ही म्हणजे डायमंड आहेत तिकडं. आणि पण काय कोण जाणे. पण तेव्हापासून हे 12 वर्ष माझ्या पाठीमागे आहेत की बा हे कीर्तन घ्या, कीर्तन घ्या, कीर्तन घ्या. चला, तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुपया न्यायाने. एक तप गेल्यावर काय कोण जाणे. पण मी लातूर भागातच 4-5 दिवसापासून होतो. मग ते म्हणले तुम्ही लातूरला आहेत ना 4-5 दिवसापासून, मग तरी या सेवेला या. आणि मग मी हो म्हटलो. मी त्यांचं दोघांचं नाव आवडीने काय ठेवलं आहे माहिती, पांडुरंगाचे सेवेकरी होते दोन, एक जळोजी महाराज आणि एक मळोजी महाराज. हे स्वतः समाजाचे साधू होते, म्हणून ह्या दोघांचं नाव मी जळोजी मळोजी ठेवतोय. मी यांना कायम हाक जळोजी मळोजी म्हणून मानणार. आणि मग ती सगळीच मंडळी गाठ पडायची तिथं. आदरणीय बाळासाहेब महाराज असतील, आदरणीय ही आमची सगळी महाराज मंडळी, तिडके महाराज असतील, आदरणीय महाराज असतील, मारुतराव मामा असतील, या सगळ्यांच्या गाठी त्या फळा संस्थांवर पळायच्या. खूप आवडीने माझ्या उगमच या फळा संस्थांच्या प्रवचनापासून झालेला आहे. असो, मग तेव्हापासून यांचा आग्रह होता, चला आजी घडले सायाश्री. माझं पुण्य कमी होतं म्हणून तुमच्या दर्शनाचा योग येत नव्हता. आदरणीय गुरुजी भालेराव गुरुजी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आपल्या भागातील सगळेच कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक अनेक संस्थांची मंडळी आहेत. ज्ञात अज्ञात भाविकांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते वैकुंठवासी ज्ञानोबा नामदेव रामेजवार, ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचे वडील नामदेव महाराज, हेही पांडुरंगाचेच वारकरी होते. एवढं पांडुरंगावर प्रेम आणि एवढं पंढरपूरवर प्रेम. जन्मभर तर वारी केली, जन्मभर तर परमार्थ केलाच नामदेव महाराजांनी. पण शेवट अंतकाळ जवळ आल्यावर घरच्यांना म्हणले असं करा, मला पंढरपूरला घेऊन जा, मला पांडुरंगाच्या दारात देह सोडायचं. हे वैशिष्ट्य आहे. भल्या भल्या कीर्तनकाराला क्षेत्रात मरण येत नाही. भले भले कीर्तनकार दवाखान्यातच मरत येत, काही तर रस्त्यावरच मरत येत. भल्या भल्याला क्षेत्रात मरण येत नाही महाराज. हे मी डोळ्यांनी पाहिलेली उदाहरणं आहेत. परंतु पांडुरंगाची अनन्य उपासना होती की त्या उपासनेला दुसरा पर्यायच नव्हता. आणि मग त्या उपासनेचं फळ त्यांना भेटलं. पंढरीशी घडे आतत्याई मृत्यून तो नर जाय अधपाता, असं प्रश्नार्थक तुकोबाराम महाराज म्हणतात. अरे आतताई माणसाने जरी पंढरपुरात देह सोडला तरी तो अधपाताला जात नाही. इथं हे हरिभक्ताचं घर आहे महाराज. वैकुंठवासी नामदेव बाबांनी पांडुरंगाच्या दारामध्ये देह ठेवला. आपल्या वडिलाची पांडुरंगावर एवढी भक्ती पाहिल्यावर मग त्यांचे चिरंजीव, ज्यांचं 16वं पुण्यस्मरण आहे, ते ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा पांडुरंगाची खूप अनन्य उपासना केली आणि निष्काम उपासना केली, सकाम उपासना नाही. आता आम्ही कीर्तन करतो, भजन करतो, प्रवचन करतो, गायन करतो, वादन करतो, पण लाविले अनुसंधान काही देईल म्हणून. वा, आमची सकाम उपासना आहे. पण ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांची निष्काम उपासना होती. ते आळंदीला पंढरपूरला आले तर स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करून खायचे. मला केशव गुरुजींनी बरीच माहिती दिली त्यांची, की ते स्वतःचा स्वयंपाक स्वतः करून खायचे. एक तवा राहायचा, एखादं पातेलं किंवा एखादं ताट राहायचं, आणि मग कुठून तरी काहीतरी सरपण गोळा करायचं, इंधन गोळा करायचं, आणि त्याच तव्यावर भाकरी टाकायची, त्याच तव्यावर भाजी करायची, आणि तेच खायचं. आळंदीतही
आपल्याच घरचं खायचं. आणि पंढरपुरात हे आपल्या महाराष्ट्रात एकच फड आहे असा, सद्गुरू आजरेकर महाराजांचा फड. मला वाटतं यांचा संबंध आजरेकराशी होता. आजरेकरांचा नियम आहे हा, किंवा आपलं खाऊन वारी करायची. आमच्या दिंडीत एक आजरेकर फडाचा वारकरी आमच्यात चालतो, श्रीगोंदा तालुक्यातला आहे. दिवसभर आमच्यात भजन केलं ना, आम्ही दुपारी जेवायला बसलो, म्हणलं बसा जेवायला. तर त्यांनी एका वाक्यात आमचं खोडून काढलं. ते म्हणले, महाराज तुमचं खाऊन जर वारी करायची असली तर मग वारी करण्यात मजाच काय. अरे मला तो चाटच झालो. म्हणलं मग तुम्ही खाणार काय. ते म्हणले, आम्ही आमचंच खातो. मग कसं खाणार तुम्ही. त्याने सांगितलं, मी रात्री हरभरे भिजू घालतो आणि दुपारी एक टाईम हरभरे खातो आणि हरभरे खाऊनच भजन करतो महाराज. हे अशी सेवाधारी माणसं. मला त्यांच्यानंतर हे माऊलीच भेटले, किंवा माऊलींचं एक स्वतःचं खाऊन वारी भजन पूजन करणार. आणि तेच संस्कार त्यांनी आत्माराम महाराजांना लावले. आज आत्माराम महाराज या भागात कुठेही कीर्तनाला जात असताना कधी 500 रुपयासाठी वाड्यातून गाडी मागं नाही आणली त्यांनी. मागवा कधीच नाही आणले. आणि खूप आवडीने कोणी जेव घाला नका घालो, कोणी सन्मान करा नका करू, कोणी नाव घ्या नका घेऊ. सध्या याचं खूप पीक आलं आहे महाराजांनी. ह्या पिकातच महाराज लोक जातील असा माझा अंदाज बहुतेक. पण महाराजांनी ते जपलं आत्तापर्यंत, आणि ते जपल्यामुळं आत्तापर्यंत त्यांचा हा जीवन प्रवास काढायला गेला. पांडुरंगाने त्यांना 2 मुलं दिले, त्यातले सदानंद महाराज. आता सदानंद महाराजांना मी अनेक दिवसापासून पाहतो. रायवाडीकर मला वाटलं महाराजांच्याच गावचे असतील. नंतर कळालं ते त्यांचे चिरंजीव आहेत म्हणून. नंतर म्हणजे आजच कळालं. आजच केशवगुरुजी म्हणले. मी म्हणलं आपले सदानंद महाराज चांगले म्हणते ते लाव, ते आत्माराम महाराजांचेच चिरंजीव आहेत. म्हणलं मला तर आजच माहीत झालं बा. मी फार चौकशी केली नाही. आणि मग सदानंद महाराजही आज चांगले कीर्तन प्रवचन करतात, भागवत करतात. स्वरबद्ध जीवन आहे. पांडुरंगाला विनंती आहे, या रामेश्वर परिवारामध्ये जेवढे काही भाविक असतील सर्वांकडून निष्कलंक परमार्थ घडो, एवढीच पांडुरंगाला प्रार्थना. विठ्ठल. आदरणीय आत्माराम महाराजांचे चुलत बंधू आदरणीय प्राध्यापक तुकाराम सर आहेत. परंतु चुलत बंधू आहेत पण अजूक एकत्र आहेत. तेही आत्माराम महाराजाला विचारल्याशिवाय काही घरातला निर्णय घेत नाही, आणि आत्माराम महाराजही त्यांना विचारल्याशिवाय घरात निर्णय घेत नाही. आज सख्खे भाऊ एकत्र येणार. एक म्हणे, सक्का भाऊ पक्का होईल. वा. पण आज या बंधूचं जे प्रेम आहे, यांना एकच आशीर्वाद की राम लक्ष्मणाचं प्रेम या बंधूचं राहो, अशी पांडुरंगाला प्रार्थना. एका वैराग्यवान महात्म्याचं हे पुण्यस्मरण असल्यामुळं अभंगही मी त्याच अनुषंगाने घेतलाय. रसलो संसारा आम्ही आप आणि परा, मनवोनी केली सांडी देवोनी पडिलो मुरकुंडी. या अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आम्ही आपपर संसारावर रुसलो. त्यामुळं दुर्मिळ असलेला भगवंत आम्हाला आत्मसात झाला. नाही अपरोक्षत्वाने अनुभवाला आला, आणि अनिष्ट असा मोह आमच्या जीवनातील कसा निघून गेला. आजच्या अभंगात तुकोबाराय याची मीमांसा मांडतात. या मृत्यूलोकात मानवी जीवनाला आलेल्या प्रत्येक माणसाकडे जर तुम्ही नजर टाकली तर लक्षात येईल की सध्या प्रत्येक माणसाच्या जीवनातला भाव कमी झालेला आहे. सध्या भक्ती कमी झालेली आहे. सध्या धर्मप्रेम कमी झालेलं आहे. बघा तुम्ही, सध्या माणसांच्या अंतःकरणामधला भाव कमी झाला आहे. देव मंदला भाव बुडाला काय करू, तुकोबाराय सांगतात. सध्या समाजामधला भाव जरा परमार्थाविषयी कमी होत चाललाय. सध्या समाजामध्ये भक्ती कमी होत चाललेली. भक्ती कमी झाली. लोक सध्या भक्ती करत नाही. जुनी लोक खूप भक्ती करायची. भक्ती कमी झाली, भाव कमी झाला, श्रद्धा कमी झाली. महाराज धर्म प्रेम कमी झालं. महाराज कमी काय झालं हे कळालं. भाव कमी झाला, भक्ती कळाली, भक्ती कमी झाली, श्रद्धा कमी झाली, भगवत प्रेम कमी झालंय, देशप्रेम कमी झालंय. कमी काय झालं कळालं. मग वाढलंय काय हे तर सांगा. ज्या अर्थी पीक कमी झालंय त्या अर्थी गवत वाढलंय. मग तण वाढलंय त्या अर्थी वाढलंय काय हे सांगा. तर सध्या मृत्यूलोकात रुसवा फुगवा खूप वाढलाय महाराज. सध्या कोण कशाहून रुसन, कोण कशाहून फुगन, खूप अवघड होऊन बसलंय. खरं सांगू, सध्या पैसा मिळवणं खूप सोपं आहे. सध्या मान मिळवणं खूप सोपं आहे. पण एखाद्याचं मन राखणं खूप अवघड आहे. का? कारण ते कशाहून रुसन आणि कशाहून फुगन, आणि त्याचं मन कधी उधळून जाईन काही सांगता येत नाही. विठ्ठल.
सध्या पैसा मिळवणं खूप सोपं झालंय. जुन्या काळामध्ये पैसा मिळवताना खूप कष्ट करावं लागायचे. पंचदशीकार पंचदशीमध्ये सांगतात, अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने आये दुःखम व्यये दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः वा किंवा नाशे दुःखम व्यये दुःखम. जग पंचदशीकार सांगतात अर्थानाम अर्जने क्लेशः. त्याचंच भाषांतर तुकोबाराय करतात, एकी महाकष्टे मिळविले धन. पैसा मिळवताना खूप कष्ट करावं लागायचे जुन्या लोकांना, आता करावं लागत नाही. कसं काय, आता पैसा मिळवणं खूप सोपं झालंय. भिशी काढायची परत भिशी भरायचीच नाही, किंवा केबीसी बँकेत जायचं पुन्हा नादीच लागायचं नाही. भिशी केबीसी सध्या असा पंचाक्षरी मंत्र आपल्या मराठवाड्यात ऐकायला भेटतोय मला. भिशी केबीसी भिशी केबीसी. गावगाव बडवे कमी बुडवेच खूप झालेत महाराज. वा, पैसा घ्यायचा लोकांचा द्यायचाच नाही महाराज. वा, एकदा का पैसा आला पैशाला काळ्या पाण्याची शिक्षा. पैसा मिळवणं खूप सोपं झालंय महाराज. इतकं पैसा मिळवणं सोपं झालंय की आता मोबाईलवर अनेक प्रकारच्या गेम आल्यात. त्या गेममधून बरेच श्रीमंत झालेत आणि बरेच भिकायला लागलेत महाराज. डाउनलोड जंगली रमी. त्याचं नाव जंगली रमी का पडलं आहे माहिती? ती रमी खेळून माणसं जंगली होतात म्हणूनच जंगली रमी नाव आहे त्याचं. वा, संपला माझा विषय. सध्या पैसा मिळवणं सोपं झालंय. सध्या मान मिळवणं सोपं झालंय. जुन्या काळामध्ये मानाची पदं मिळवताना खूप कष्ट करावं लागायचे. ज्ञानोबरायाने 15व्या अध्यायात 2 ओव्या टाकल्यात. मानाची पदं मिळवताना किती कष्ट करावं लागतात. इंद्रपदाचा मान मिळवायचा असेल कष्ट करावे लागतात. का शतमक संपत्ती स्वर्गीची 100 मख म्हणजे यज्ञ, 100 यज्ञ करायचे तेव्हा इंद्रपदाचा मान. ब्रह्मपदाचा मान मिळवताना कष्ट करावं लागायचे. का शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणू नोहे. 100 जन्म ब्राह्मणाच्या कुळात घ्यायचे आणि उत्तम ब्राह्मण कर्म करायचं. ब्राह्मणाच्या कुळात जन्म घेऊन जोड्याचे दुकानं नाही टाकायचे. वा, उत्तम ब्राह्मण कर्म करायचं. तोची ब्रह्मा आणू नोहे ज्ञानोबराय म्हणतात. ब्रह्मपद मिळवायचं असेल कष्टाची बाजू होती. इंद्रपद मिळवायचं असेल कष्टाची बाजू. मानाची पदं मिळवताना कष्ट करावे लागायचे. सध्या कलियुगात मानाची पदं मिळवताना कष्ट करावे लागत नाही. कसं काय, आपाप मान भेटतोय. कष्ट केले आदरणीय अण्णा हजारेंनी आणि मुख्यमंत्री झाले आदरणीय अरविंद केजरीवाल. मेहनत करे मुर्गी अंडा खाय फकीर. असं आहे. कष्ट केले एकाने दुसऱ्यानेच रान भाजून घेतलं महाराज. असं आहे. सध्या कोणाच्या कष्टावर कोणाला दिवस चांगले येतील. कष्ट करताय चहावाला आणि त्याच्याच नावावर लोक मतदान करून दुसरेच निवडून येते. जे निवडून येते ते मतदारसंघात परत फिरकतही नाही. काय बिड्या फुकीत आहेत का काय देवाला माहिती महाराज. मला हेच सांगायचं आहे महाराज. बिड्या फुकीत आहेत हा शब्द किसन महाराजाचा आहे. हा बरबडेकर महाराजाचा शब्द आहे. ऐका, संपला विषय. सध्या पैसा मिळवणं सोपं आहे, मान मिळवणं सोपं आहे. मग अवघड काय, एखाद्याचं मन राखणं खूप अवघड आहे. कारण सध्या माणसं श्वान शीघ्र कोपी आपणा घातकर पापी. जसं कुत्र्याच्या नाकाच्या शेंड्यावर राग राहतो सध्या माणसाच्या नाकाच्या शेंड्यावर राग आहे. कोण कशाहून रुसणं, कशाहून फुगणं, कशाहून गैरसमज करून घेईन. सध्या रुसवा फुगवा खूप वाढलाय. जुन्या काळातल्या महिला हातावर भाकरी करायच्या. आत्ताच्या मुली PhD जरी झाल्या तरी त्यांना हातावर भाकरी नाही करता यायची महाराज. आणि जुन्या काळांच्या महिलांच्या भाकरी तव्यावर टाकल्या आणि तव्यावरली भाकर चुलीला लावली कशी भाकर फुगायची. आत्ताच्या पोरींची भाकर नाही फुगत, थापणाऱ्याच फुगू राहिल्यात महाराज. सध्या रुसवा फुगवा खूप वाढलाय. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज रुसावं की न रुसावं, तर धर्मशास्त्रात या दोन्हीचाही विचार केलेला आहे. आपले नीतिशास्त्रकार सांगतात की काही प्रसंगात रुसू नये आणि काही वेळी मात्र रुसल्याशिवाय राहू नये. वा, काही घटकांवर रुसू नये नीतिशास्त्र सांगतं आणि काही घटकांवर रुसल्याशिवाय राहू नये. वा, एक पहिला पक्ष आहे का रुसू नये हा पहिला पक्ष आहे आणि रुसावं हा दुसरा पक्ष आहे. तो आजच्या अभंगात आलेला आहे. कोणावर रुसावं हा आजच्या अभंगात तो पक्ष आलेला आहे. पक्ष क्रमांक 1 पहिला पक्ष आहे का, पहिला विचार आहे का रुसू नये. स्वामी समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये लिहितात, क्षण क्षणा रुसू नये, लटिका पुरुषार्थ बोलू नये, केल्या विन सांगू नये, पराक्रम आपुला. वा, स्वामी समर्थ रामदास लिहितात दासबोध ग्रंथामध्ये, क्षण क्षणा रुसू नये. वा, रुसू नये. बर, कोणावर रुसू नये, किमान चौघावर रुसू नये.
कोण आहेत ते चौघं? एक, ज्याने आपल्याला पथदर्शन केलेलं आहे, ज्याने आपल्याला मार्गदर्शन केलेले, थोडक्यात मराठवाडी भाषेमध्ये ज्याने आपल्याला वाट दावलेली आहे त्यावर रुसू नये. एक. दोन, अवेळी रुसू नये. बर. तीन, देवावर रुसू नये. आणि चार, संतावर तर रुसूच नये. विठ्ठल. अगोदर रुसू नये हा पक्ष ऐका, कोणावर रुसू नये हे ऐका, मग कोणावर रुसावं ते आजच्या अभंगात आलेलंच आहे. रुसलो संसार ते आजच्या अभंगात आलेलंच आहे. वर्ग क्रमांक पहिला, रुसू नये. क्षणा रुसू नये. स्वामी समर्थ रामदास म्हणतात कोणावर रुसू नये? किमान चौघावर रुसू नये. नीतिशास्त्र सांगतं पहिली गोष्ट कोणावर रुसू नये? ज्याने वाट दाखवली, ज्याने मार्ग दाखवला, ज्याने रस्ता दाखवलाय त्याच्यावर रुसू नये. माऊली, सध्या जगात वाट दावायला माणसं कमी बसलेत आणि वाट लावायलाच लय बसलेले आहेत महाराज. वा. म्हणून तुम्हाला विनंती आहे, 99% वाट लावायला बसलेले आहेत, वाट दावायला कमी बसलेत. मग ज्याने वाट दाखवली माऊली, किमान त्याच्यावर रुसू नका. तुकाराम महाराज सांगतात, वाट दावीत यान लगे रुसावे. वाट दावीत यान लगे रुसावे. आता त्याई जीवे नाश पावे, अतित्याई जीवे नाश पावे. डबल म्हणायला पाठांतर असतंच असं काही नाही, पण ऐकताना बी असं काना मात्र ऐकून जर म्हटलं तर मग चुकत नाही. अगदी मोत्यासारखं म्हटले तुम्ही, कारण नावच मोतीराम आहे ना. असो. ऐका, सगळ्यात पहिलं नीतिशास्त्र सांगतं ज्याने वाट दाखवली त्याच्यावर रुसू नका. माऊली, मुंबईला एक मनुष्य गेला, खूप मोठा झाला, कामगार संघटनेचा अध्यक्ष झाला, कर्मधर्म संयोगाने आपल्या लोह्याला आला, इकडलाच होता तो. आल्यानंतर गावात गेला तर एका नदीच्या काठावर एक मुलगा, चांगला मुलगा होता, पण मासे धरत होता, खेकडे धरत होता, खेकडे विकायचे मासे. अरे हा उमदा मुलगा आहे आणि असे खेकडे धरतोय, मासे धरतोय, चिंचा पाडतोय, बोरं खातोय. याला जर आपण मुंबईला नेलं, कामगार संघटनेत दाखल केलं तर याच्या जीवनाची उत्क्रांती होईल. त्या माणसाचं अंतःकरण पाझरलं हो. आणि पाझरल्यावर त्याने त्याला घेतलं, बरोबर आंघोळ घातली, त्याला चांगले कपडे घेतले बरं का स्वतःच्या पैशाने, आणि त्याला मुंबईला घेऊन गेला. आपल्या घरात ठेवला त्याला 2 वर्ष, की बाबा 2 वर्ष तू पैसे कमव, माझ्याकडेच येऊ, माझ्याकडेच राहा. 2 वर्षांनी पैसे कमवलेले एखादं भाड्याने घर घे, तिथं राहून खूप चांगला काम करून खूप मोठा हो. त्या मुंबईला राहणाऱ्या माणसाने गावातल्या मुलाला खेकडे धरणारा, मासे धरणारा नदीवरला त्याला मुंबईला नेला. 2 वर्ष घरात ठेवला, कामगार संघटनेत दाखल केला, त्याला खूप मार्ग दाखवला, बेरस्ता झालेल्या मुलाला रस्ता दाखवला. मग त्या मुलाने त्या माणसाची जाण ठेवायला पाहिजे का नाही? तर तो मुलगा कामगार संघटनेत दाखल झाल्यावर 2-4 वर्षांनी त्याने यालाच कामगार संघटनेतून काढून टाकलं, हा टोळीचा मुकादम झाला महाराज. वा वा वा. मला सांगा, ह्या माणसाला काय उपमा द्याल तुम्ही महाराज? याला आतताई म्हणायचा महाराज. षडे ते हतता येना, हा हे जरी याच्यात बसत नसला तरी हा आतताई जीवे नाश पावे, हे तुकोबर आहे, त्याला आतताई म्हणतात. ज्याने वाट दाखवली, अरे खरं तर तू ज्याने वाट दाखवली त्याचीच वाट लावली, कमाल झाली. आपणही एखाद्या कीर्तन करायला एखाद्या गावात तारीख देतो, महाराज त्या गावाचा चांगला सप्ताह घ्या तारीख. मग त्या महाराजांनी त्या गावातली तारीख घेतली का त्याने तिथले लगेच नंबर घ्यायचे,
भजनी मंडळाचे नंबर घ्यायचे, गावातल्या कार्यकर्त्याचे नंबर घ्यायचे, आपलाच पत्ता कट करायचा आणि त्यांनीच रान धरायचं त्या गावात महाराज. वर बघा तो का म्हणे आयशे आहेत का हरी अशी आहेत बरं का. एखाद्या गावाला पण एखादा पखवाजा पाठवला का त्याने तिथले रान धरायचं, आपल्यालाच बाहेर काढायचं महाराज. याला वाट लावायला बसलेले आहेत का दावायला बसलेले हेच कळा ना. म्हणून ज्याने वाट दाखवली माऊली त्याच्यावर रुसू नका हो. वाट दावी तया न लगे रुसावे, आता ताई जीवे नाश पावे. ज्याने मार्ग दाखवलाय त्याच्यावर रुसू नका. धर्म नीतिशास्त्र सांगतं. एक आणखी कोणावर रुसू नका, अवेळी रुसू नका. रुसायच्या वेळा आहेत माऊली. कोणत्या वेळी रुसावं, कोणत्या वेळी रुसू नये. कीर्तनात कशाला रुसावं, मला चाल नाही दिली म्हणून. अरे इथं ब्रह्मज्ञान ऐकायला आलोत का रुसवा फुगा घेऊन आलोत आपण महाराज. काही कुठं रुसत येत महाराज. रुसण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. गड्याने कधी रुसावं, बाई माणसाने कधी रुसावं, धर्मशास्त्र सांगतं, नीतिशास्त्र सांग. गड्याने कधी रुसावं, दिवसा रुसावं. तुमचं आणि तुमच्या पप्पेजाईचं जर भांडण झालं तर सकाळी आंघोळ झाली का पप्पेजाई चहा घेऊन आले, तुम्ही मला नाही घ्यायचा चहा. मग ती म्हणा नाश्ता करा, मला नाही करायचा नाश्ता. अहो मग जेवण करा, 2 भाकरी थापते, मला नाही जेवायचं. हे बघ निघालो, अहो निघून जायचं, जेवायचंच नाही. जेवायचं नाही म्हणजे घरी जेवायचं नाही, लोह्याला येऊन चोपून हाणायचं मला. कारण तुम्ही उपवाशी राहणार नाही, मला एक खात्री ना. तुम्ही दिवसभर घरी जेवले नाही हे जर बायकोला कळालं, काही झालं तरी तुम्ही तिच्या कुंकवाचे धनी येतो. तिला वाईट वाटणार, अरे जाऊ द्या गड्या मीच माघार घेते, संध्याकाळी ते आल्यावर आहे ना मी माफी मागते. आणि मग तुम्ही संध्याकाळी घरी गेले का बायको होऊन तुमची माफी मागणार. मला याच्या खाली जास्त सांगता येणार नाही, कारण तो माझा अननुभूत विषय आहे, म्हणजे अनुभवाचा विषय नाही आहे माझा. बरं. आणि मग बायको तुमच्यावर खूप प्रसन्न होणार. फक्त तुम्ही रुसायचं कधी, दिवसा. मग तर महिला म्हणते आम्ही कधी रुसायचं, तुम्ही संध्याकाळी रुसायचं. म्हणजे तुम्हाला जर मालक हातात घ्यायचा असेल ना, फक्त त्याला जेवायला वाढायचं आणि कडी हात लावून झोपायचं. याला असं उचलूच फेकीत आहे माल. लोह्याहून पालम पालमहून लोहा, लोह्याहून पालम पालमहून लोहा, असं उचलूच फेकीत आहे. याच्याही पेक्षा मला खाली येऊन सांगता येणार नाही. संपला माझा विषय. रुसण्याच्या वेळा आहेत. कधी रुसावं नीतिशास्त्र सांगतं. दशरथ राजाला पुत्रप्राप्ती होत नव्हती. मग दशरथ राजाने पुत्र कामेष्टी नावाचा याग केला. त्या यज्ञाचा परिपाक असा झाला की साक्षात अग्निनारायण यज्ञातून प्रगट झाले. अग्निनारायण संतोष पावला, प्रत्यक्ष तो आला कुंडातूनी. प्रसाद घेऊन आले, पायस पात्र घेऊन या करी, शृंगीस झडकरी बोलत असे. प्रसाद दिला, विलंब करिता विघ्न ओढवेल, सत्वर वहिले भाग करा. तिन्ही राण्यांना या प्रसादाचे वाटप करा. या तिन्ही राण्यांना या प्रसादाच्या प्राप्तीने दिव्य दिव्य जन्म अशी मुलं येतील महाराज. नाही साक्षात देवच पोटाला येईल. अग्निनारायणाचा शब्द आहे. नामा म्हणे देव येईल पोटाशी, आयशे गुजत्यासी अग्नी सांगे नामदेव महाराज वर्णन करतात. मग आता तिन्ही बोलावल्या. त्यात थोरली कौसल्या, 2 नंबरची सुमित्रा, 3 नंबरची कैकई. तिघींची विचारधारा जरा वेगळी वेगळी होती. 3 विचारधारेच्या, पण नाथमार्दाने तिघींना एकाच ओवीत घेतलंय. कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकई ती अविद्या, मंथरा कुविद्या ती पाशी. 3 विचाराच्या मावल्यात एका ओवीत घेतल्यात. यालाच म्हणायचं महाविकास आघाडी किंवा महायुती. वेगळ्या वेगळ्या विचाराची माणसं एकत्र येणं हे नाथ महाराजांनी एका ओवीत आणलेत, म्हणून आलेत हा महाराष्ट्रात सुद्धा. मग 3 भाग केले प्रसादाचे. चला आता पहिला कोणाला घेणार. आता आपल्याकडे मराठवाड्यात तर मान आहे की थोरल्या वाड्याला पहिला मान. आपल्याकडे हीच प्रथा आहे का नाही. थोरल्या वाड्याला पहिला मान, दुसऱ्या वाड्याला दुसरा मान, तिसऱ्या वाड्याला तिसरा मान. आता काही धाकली होती पण जरा मानाची होती, जरा लाडाची होती. मानाची कशाला म्हणायचं, जी गड्याच्या मानगुटीवर बसती तिला मानाची असं म्हणतात. ही गावरान व्याख्या आहे. सुंदरपणाचा अभिमान मनी यावरे गर्भेने नामा म्हणे, तिचंच वर्ण आहे. खूप मानीन, खूप ही होती, विचित्र स्वभावाची होती कैकई. तिघींना प्रसाद द्यायचा तर कैकईनेच पहिला हात पुढं केला, मला पहिलं तिकीट. वशिष्ठ म्हणले तसं नाही, तुम्ही थोडं थांबून घ्या. नाही पंचायत समिती झेडपीला बसू, नाही झेडपीला तर कुठं आमदारकीला बसू, थोडं थांबून घ्या. मग काही माणसाला थांबायचं नसतंय, अच्छा पुढं पळायचं असतंय. मला पहिला भाग द्या. तिथं नाथ महाराजांनी एक ओवी टाकलेली, ओवी सांगत नाही, अर्थ असा आहे. नाथ महाराज म्हणतात कैकई, अगं शेळी किती देखणी झाली तर तिला ऐरावताची सर नाही. तशी बाई तू किती लाडाची किती मानाची झाली तरी तुला कौशल्याची सर नाही. पहिला भाग कौशल्यालाच
आणि मग प्रथम भाग कौसल्येशी दिदला तेने क्रोध आला कनिष्ठेशी, आणि तिला खूप राग आला. आमचे गुरुजींचं एक वाक्य आहे, सद्गुरू निकम बाबा आम्हाला संस्थेत शिकवायचे, अति राग भीक माग असं आहे. आणि मग येताची तो क्रोध विघ्न ओढवले. आणि मग तिथं काही ती रुसायची वेळ आहे का हो महाराज. एक तर पुत्रप्राप्ती होत नव्हती, अनायासे पुत्र कामेष्टी याग केला, त्याच्यातून यज्ञनारायण प्रगट झाले, त्याच्यातून तो प्रसाद आणला, कोरं जोडपं बसवलं होतं पूजेला. आता हे रामजन्माच्या हनुमान जन्माच्या कीर्तनात तुम्हाला ऐकायला भेटल किंवा रामायणात ऐकायला भेटल. मराठवाड्यात रामायणाचं तर उभं पीक आहे. मग सगळं जुळून आलं होतं, आता रुसण्यात मजा आहे का महाराज. आणि मग तिथं काही रुसली, ही रुसायची वेळ नाही, पण रुसल्यामुळं काय झालं, काही रुसली तेथे विघ्न झाले. काही रुसली तेथे विघ्न झाले. हरिने ते नेले निज भागा, हरिने ते नेले निज भागा. हरिने ते नेले निज भागा, हरिने ते नेले निज भागा, हरिने ते नेले निज भागा. काही रुसली तेथे विघ्न झाले. पुत्रप्राप्तीचा योग आला, एकतर येत नव्हता ना, अशा वेळी रुसण्यात काही मजा आहे का महाराज. काही रुसली तेथे ती रुसायची जागा आहे का. कुठं रुसावं कुठं रुसू नये याचा विवेक असणं गरजेचं आहे महाराज. वा. एक, ज्याने वाट दाखवली त्याच्यावर रुसू नका. दोन, अवेळी रुसू नका. तिसरी गोष्ट, देवावर रुसू नका. रुसोनिया काय देवावरी, तुकाराम महाराज म्हणतात. देवावर रुसण्यात काय मजा आहे. तुका म्हणेल लगे देवासी रुसावे, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले. तुका म्हणेल देवासी रुसावे, मनासी पुसावे मनासी पुसावे काय केले. तुका म्हणेल देवासी रुसावे, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे काय केले. मनासी पुसावे झळभर साखर तुमच्या तोंडात घाला. अचूक प्रमाण, विषयाला असं त्याच वेळेला प्रमाण देता आलं पाहिजे. कधी कधी विषय पुढं राहतोय, काय आधीच प्रमाण देते. म्हणजे पाकिस्तानचं सैन्य येण्याच्या आधीच गोळीबार करून मोकळे झाले. सैन्य आले, गोळ्यात संपल्या, आता तपकीरवड बसल्या मग काय करतो. वेळेत झालं पाहिजे महाराज. कधी कधी विषय निघून गेला का मग काही जण 10 मिनिटांनी प्रमाण देतात. याला माहिती वरात गेले निघून आणि घोडे आणले मागून. अर्थ आहे का त्याला काही. ऐका, रुसोनिया काय देवावरी, देवावर रुसण्यात काय मजा आहे. एक जण दरवर्षी वारीला यायचा, 4-5 वर्ष वारीला आला, 6व्या वर्षी काय आला नाही. आम्हाला वाटलं नाही पुण्यात तर निदान सासवडला येईल, नाही सासवडला तर निदान जेजुरीला येईल. जेजुरीलाही आला नाही. मग मात्र त्याला लोणंद म्हणून आम्ही फोन केला, का हो तुम्ही वारीला नाही आले, काय यायचं त्या काळ्याच्या वारीला. हा अरे का रे पवित्रा घातला इतका कडक.
म्हणलं काय झालं? त्या काळ्यानी माझ्या 2 शेळ्या मारल्या. हां, काळ्यानी शेळ्या मारल्या? शेळ्या कुठं होत्या? म्हणजे शेळ्या दारात बांधल्या होत्या. मग खुशाल लांडग्याने खाऊन घेतल्या. म्हणले त्याचं काम नाही का वारी करणाऱ्याच्या शेळ्या राखायचं? म्हणलं दारातल्या शेळ्या लांडग्याने खाल्ल्या, तुम्ही काय करत होते? म्हणजे मी गावात पत्ते खेळायला गेलो. तू खेळ पत्ते. तू जर गाथा वाजनाला गेला असता तर पांडुरंगाने तुझ्या शेळ्या राखल्याच असते महाराज. तू पत्ते खेळायला गेला. मनाशी पुसावे काय केले? आपल्या मनाला विचारा ना, आपण काय देवा लावलाय? कशाला पांडुरंग तुमच्या शेळ्या राखेल? म्हणून अशा वेळी देवावर रोसण्यात काय मजा आहे? आपल्या कर्माची फळं आपल्याला भेटतात महाराज. वा, तो सत्य काम आहे, तो सत्य संकल्प आहे. जीवाला जीवाच्या कर्माचा भोग, जीवाला जीवाने जे कर्म केलेले आहे त्या कर्माचा भोगा वाचून त्या कर्माचा क्षय होऊच नाही, हा त्याचा संकल्प आहे आणि तो सत्य संकल्प आहे. त्याच्यामुळं ते कर्म त्याला ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. वा, शतकोट्यावधी कल्प जरी गेले तरी देखील त्या कर्माचा भोग दिल्याशिवाय क्षय होत नाही. शास्त्र वचन आहे मला. ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. वा, कोट्यावधी कल्प जरी गेले तरी ते कर्म भोगावंच लागत. विठ्ठल विठ्ठल. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम, असा एक श्लोक आहे. केलेलं कर्म शुभ असो वा अवश्य असो अशुभ असो, अवश्यम एव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. केलेलं शुभ कर्म अशुभ कर्म ते अवश्यम एव भोक्तव्यम, ते भोगावंच लागत. वा, संपला माझा विषय. ठीक आहे, ज्याने वाट दाखवली त्यावर रुसू नये, अवेळी रुसू नये, देवावर रुसू नये. आणि खरं सांगू, कोणावर रुसले तरी चालेल, साधूवर रुसू नका मावली. त्यांनी आपल्याला एखादा मान दिला न दिला, दक्षिणा दिली न दिली, आपल्याला जवळ करो न करो, फक्त माऊली साधूवर रुसू नका. आपण साधूवर रुसलो का आपला अबोला परब्रह्माशी होतो. तुका म्हणे आम्हा सवे जो रोसला, तुका म्हणे तयाचा बोला आकाशाशी, तयाचा बोला तयाचा बोला. म्हणे आम्हासी जोडला, तयाचा बोला आकाशाशी, आमच्या आत्माराम महाराजाची एवढी सेवा आहे की आज आमचे श्री संत मोतीराम महाराज संस्थांचे सर्व विश्वस्त आलेत महाराज. वा, खरोखर टाळ्या वाजा. कीर्तनात टाळ्या वाजत नाही, पण आता मी सांगतो म्हणून वाजवा महाराज. वा, आता हे सेवेचं फळ आहे महाराज. तुम्ही नाही आले आज, तुमच्या रूपाने मंचकराव मोतीराम महाराजच आले महाराज. वा, हे एक सेवेचं फळ आहे. सेवा केली ना महाराज, देव तिचं बरोबर माणसं पाठवून देतो महाराज. वा, संपला माझा विषय. आपला विषय असा चाललाय, कोणावर रुसा मावली, साधूवर रुसू नका. साधूवर रुसले का तुमच्या मुक्तीचा मार्गच संपला. तुम्हाला नुक्ती भेटल पण मुक्ती नाही भेटणार महाराज. तुका म्हणे आम्हा सवे जो रुसला, तयाचा आबोला आकाशाशी, साधूवर रुसू नये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पिंपरी चिंचवडला चिंतामणी देव नावाचे गणरायाचे उपासक होते. थोडक्यात गाणपत्य होते. मोरया गोसाव्यांनाही गणरायाची उपासना होती आणि गणराय प्रसन्न होते. तसे चिंतामणी देव त्यांच्याच घरातले आहेत, त्यांनाही गणरायाची उपासना होती. आणि गणरायाची एवढी उपासना होती, एवढे गणपती बाप्पा प्रसन्न होते, आता तुम्हाला काय सांगावं. एकदा त्या चिंतामणी देवांच्या गोशाळेतल्या गायी आटल्या आणि गणरायाच्या पूजेला जो दुग्धाचा नैवेद्य राहतो ते दूधच नाही राहिलं.
आणि मग त्याने गणरायाला प्रार्थना केली, गणराया आता नवीन गायी घ्यायला आणि शोधायला खूप वेळ लागेल, या गायींचं दूध आटलंय, तुम्हीच काहीतरी प्रताप दाखवा. तर गणरायाच्या कृपेने चिंतामणी देवाच्या गोशाळेतल्या गायी वांझ गायी दूध देऊ लागल्या. तुकोबरायचा अभंग आहे, वांझा गायी दुभती ऐशी देवा तुझी ख्याती. तुकोबरायांचाच अभंग आहे, त्या गणपत्याच्याच प्रकरणात आलेलं आहे. एक दिवस काय झालं, त्या भागात एक अनगड शहा नावाचा फकीर होता, इस्लाम होता पण फकीर होता. त्याच्याकडे एक असा कटोरा होता की त्या कटोऱ्यात किती टाकलं भरतच नव्हतं. कशाचं बनवला होता कटोरा? बहुतेक बाळासाहेब महाराज, माझा अंदाज येतो कटोरा नसून माणसाची कवटी असेल बघा. किती दिलं तरी भरतच नाही. माझं काही चुकलं तर मला कीर्तन झाल्यावर मांडवा मागं समजून सांगा. ऐका माऊली, त्या कटोऱ्यात किती घाला भरतच नव्हता. त्याला कळलं की चिंतामणी देव आणि तुकाराम महाराज यांचा खूप प्रभाव वाढला आहे. मग त्यांची जिरवायची, काही साधू बी थोडे ना डोक्याला कमी असतात महाराज, आणि मग त्याने ठरवलं त्या चिंतामणीची जिरवायची, तुकाराम महाराजाची जिरवायची. गेले चिंतामणीच्या दारात, अलख निरंजन बर. मग ते कोणीतरी 2 सेवक होते, त्या सेवकाने पाहिलं कोणीतरी जोगी आलाय. मग त्यांनी आपलं घमेलभर धान्य घेतलं, ज्वारी बाजरी गहू काय असेल ते घमेलं घेऊन गेले. घ्या, कशात घेताय? त्याने केला कटोरा पुढं. ते दोन्ही सेवक म्हणले, काय येडे, आम्ही घमेलभर आणलंय आणि याने कटोरा केलाय. म्हणले ठेवा घमेलं खाली, वंजळीनेच टाका. 1 वंजळ टाकली तरी भरलं नाही, अरे 2 टाकल्या तरी भरलं नाही, अख्खं घमेलं ओतलं तरी भरलं नाही. मग एक पोतं होतं भरलेलं, पोतंच उचलून आणलं, पोतं ओतलं तरी भरलं नाही. 10 खंड्या धान्य ओतलं तरी भरलं नाही. ते दोघं म्हणले याच्यातून कुठं काय स्विच बँकेत कनेक्शन आहे की काय, कोण हे चाललंय, परदेशात चाललंय की काय, कोण जाणे. मग ते दोघं गडबडले. ते म्हणले थांबा. मग ते गेले चिंतामणी देव नेमका वैश्वदेव करत होते. ब्राह्मणाचं वैश्वदेव आणि अतिथीपूजन नववे ब्रह्मयज्ञ आवश्यक. तीर्थावळीमध्ये आचार प्रथम, ब्राह्मणांचा धर्म, शौच नित्यनेम सत्यवाणी, तिथे सगळं प्रकरण आलेलं आहे. अहो देवा, दारात एक फकीर आलाय आणि त्या फकीराकडं असा एक कटोरा आहे की किती भरला तरी भरतच नाही. ते म्हणले नाव विचारा बरं, अनगडशा आहे का? हो म्हणले अनगडशा आहे. म्हणले तुमचं काम नाही, थांबा. आणि मग गणरायाची प्रार्थना केली, गणराया तुझ्या 2 पत्नी आहेत रिद्धी आणि सिद्धी, ह्या दोघी उभ्या कर, तर तो कटोरा भरला नाही तर भरणार नाही. अखेर शेवट गणरायाने त्या चिंतामणी, म्हणजे चिंतामणी देवाच्या खूप अंकित होते गणपती बाप्पा, लगेच गणपती बाप्पाने रिद्धी आणि सिद्धी दोन्ही पाठवल्यानं तो कटोरा भरवला. एवढी गणरायाची आणि चिंतामणी देवाची घसट होती, घसट. पण काय कोण जाणे, तुकोबरायाचा थोडासा द्वेष त्या चिंतामणी महाराजांच्या मनात आला. कोण तुकोबा? ब्राह्मण त्यांच्या कीर्तनात टाळ घेतात, ब्राह्मण पाया पडतात, ब्राह्मणांनी त्यांना गुरु मानले. कोण तुकोबा? त्यांची हजेरी घ्यायची. हे जा रे, तुकोबांना निरोप द्या, चिंचवडच्या चिंतामणी देवाने तुम्हाला बोलावलंय. आता जो गेला निरोप घेऊन तुकोबर, आता चिंचवड आणि तुकोबरायची ती घोड्यावर गेलं तर लईत लई अर्धा तासाचं अंतर, जवळच आहे दोन्हीचं शहर. गेला ते होतं तुकोबरायचं कीर्तन चालू, तो कीर्तनात बसला आणि कीर्तनातच दंग झाला. निरोप सांगायचं ध्यानच नाही. आता आमच्यासारख्या येड्याच्या कीर्तनात तुम्ही दंग होतात, तर आमच्या तुकोबरायच्या कीर्तनात लोक का नाही दंग होणार महाराज? वा, दंग झाला तो. निरोप सांगायचं ध्यानच नाही. तो येईना म्हणून दुसरा पाठवला, तोही तुकोबरायांचा झाला महाराज. तिसरा पाठवला, तोही तुकोबरायांचा. म्हणजे एकनाथराव मागं यावं म्हणून गुलाबराव पाटील पाठवले तर ते त्या टोळीचे मुकादमच झाले महाराज. आता काय करावं असो. आणि मग आता काय करावं? मग चिंतामणी देव म्हणले आता आजच आपणच जाऊ भेटायला. मग तुकोबरायच्या लक्षात आलं, काही झालं तरी भूदेवता आहे, ब्राह्मण देवता आहे, खूप ताणिण्यात मजा नाही. रब्बल ताणावा पण तोडू नये, आता रब्बल तुटेल एखाद्या वेळेस. मग तुकोबरायनेच त्या तिघांनाही घेतलं आणि तुकोबराय निघाले आणि चिंचवडला आले. तर चिंतामणी देव नेमकंच वैश्वदेव करत बसले होते. तुकोबराय आले, मागूनच दर्शन घेतलं. तुकोबराय आले हे चिंतामणी देवांना माहीत नव्हतं. पण तुकोबरायने लांबून दर्शन घेतलं आणि ओसरीवर बसले. ओसरीवर बसल्यावर चिंतामणी देवांचा वैश्वदेव झाला. पण वैश्वदेव करत असताना त्यांचं मन भटकलं आणि मन कुठं गेलं? थेट माळ्याच्या माळ्यामध्ये गेलं. असो विस्तार नको, म्हणजे मन भटकलं आणि तिकडे गेलं. तुम्ही बहुश्रुत श्रोते दिसताय बरं, असो. आणि मग मन भटकलं, गेलं माळ्याच्या माळ्यात. आणि तिथं गेले. ते म्हणले अरे काय माळे बाबा, लक्ष नाही, बागेत एवढे झाडं लावलीत म्हणले, पण गवत किती झालं आहे, काय किती झालं आहे, हे उपटलं नाही, खोरपलं नाही, काय नाही. माळे बाबाला शिक्षा केली पाहिजे. ध्यान करतेत गणपतीचं, ध्यान भटकलं गेलं शेतात.
त्यांचं ते ध्यान विसर्जित झालं. मग ते आपल्या तुळशीला पाणी घालायला आले. तुळशीला पाणी घेतलं आणि वसरीवर तुकोबा राय. तुकोबा कधी आले तुम्ही? तुकाराम महाराज म्हणले मगाशी तुम्ही मळ्यात गेले होते ना, अगदी तेव्हाच आलो. यांच्या लक्षात आलं ही आपली गाठ जरा वस्तादाशी पडलेली. पैलवानाशी गाठ पडणं वेगळं ना वस्तादाशी पडणं. तुकोबराय पैलवान नाही, अनेक पैलवान घडवले असे वस्ताद आहेत महाराज. वा, काहीतरी घोटाळा आहे. मग तुकोबा मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण आता 12-1 वाजत आली. मग पहिलं जेवून घ्या. त्या दिवशी त्यांनी 500 ब्राह्मण जेवायला बोलवले होते. मग 500 पाटं टाकले बसायला, टेकायला 500 पाट, ताट 500 पाटं. 500 पाटावर केळीची पानं वाढली. जेवताना कधीही केळीच्या पानावर जेवढी हात जोडून विनंती, त्याच्यासाठी केळी लावा लागला. केळीचं पान हे आरोग्याला खूप पोषक आहे महाराज. आपण प्लास्टिकमध्ये जेवतो, आता लोक कशात जेवतात इथं सांगायचा विषयच नाही तो आता. बरं, आणि मग केळीची 500 पानं वाढली. 500 ब्राह्मण बसले. तुकोबरायला म्हणले या 500 ब्राह्मणांपासून एक 5 हात अंतराने ताट टाका. ब्राह्मणाच्या पंक्तीला तुकोबा नको. जसे एकनाथ खडसे बाजूला काढले तसे बाजूला काढले. तुकोबरायला बाजूला काढलं आणि 5 हातावर अंतरावर पान टाकलं. तुकोबरायचं 5 हातावर पान टाकलं का तुकाराम महाराज म्हणले अजूक 2 पानं टाका. त्याने आणखी 2. कोणी गायक वादक आणलेत का? त्याने मला गायक वादक लागत नाही, आपला स्वयंभू कार्यक्रम आहे म्हणजे. मग बरोबर कोण आहे? म्हणले मी पांडुरंगाचा उपासक असल्यामुळे एका ताटावर मी पांडुरंगाला जेवायला बोलवणार. आणि दुसरं म्हणजे तुम्ही गणपतीचे उपासक आहेत ना, दुसऱ्या ताटावर तुम्ही गणपतीला आणा. चिंतामणी देवा गणपती शियाणा, चिंतामणी देवा गणपती शियाणा, चिंतामणी देवा गणपती शियाणा, करवावे भोजना तुझे पात्री, करवावे भोजना तुझे पात्री. देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी. पात्रावर मी पांडुरंगाला आणणार, कारण मी पंढरीरायाचा उपासक आहे. तुम्ही गणरायाचे आहेत ना, दुसऱ्या पात्रावर तुम्ही गणपतीला आणा. चिंतामणी देव म्हणले पहिलं तुम्ही पांडुरंगाला आणा, मग पाहू गणपतीचं. तुकाराम महाराजांनी हाक मारली. हाके सरशी उडी पांडुरंग परमात्मा ताटावर येऊन बसले. पंढरीनाथ पांडुरंग येऊन बसले. मग मात्र चिंतामणी देव गरबडले बरं का. आता मग त्यांनी आग्रह धरला. आता महाराजांनी प्रमाण दिलं, चिंतामणी देवा गणपती श्याना करवावे भोजनात तुझी पात्री. एका पात्रावर पांडुरंग, दुसऱ्या पात्रावर गणपतीला बोलवा. ते बोलले थांबा, जुळतंय का नाही पहिलं पाहावं लागेल. आणि तुम्ही तर खूप म्हणत होते वर्णानाम ब्राह्मणो गुरु, कोण तुकोबान काय त्यांचं मी त्यांची जिरवणार. माझं जिरवायचं राहू द्या, पहिले तुम्हीच पाणी आडवान पाणी जिरवा. तर ते काय करायचं ते पहिलं गणपतीला आणा. मग ते गणराया पुढं बसले. गणराया आज मेरे इज्जत का सवाल आहे, भाग धन्नो आपलं आज माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे, मग काही करा. गणरायाला म्हणले प्रगट या. गणपती त्यांच्यासाठी गणरायाने रिद्धी उभ्या करून अनगडच्या आचा कटोरा भरला होता. वांज गायला दूध फोडलं होतं. पण गणरायाने ध्यानात प्रगट झाले, सांगितलं चिंतामणी मी तुम्हाला प्रसन्न झालो, पण त्याचा असा अर्थ नाही की तुम्ही तुकोबरायासारख्या महात्म्याची खोड काढायची. त्याचा असा अर्थ आहे का? मी तुम्हाला एखादा नेता एखाद्या कार्यकर्त्याला प्रसन्न झाला म्हणजे त्या कार्यकर्त्याने कोणाच्या तोंडात हाणायची, हे वागणं बरं नवं असं आहे. याचा असा अर्थ घ्यायचा का? मी तुम्हाला प्रसन्न झालो म्हणजे तुम्ही तुकाराम महाराजाची खोड काढता. तुम्हाला तुकाराम महाराजाचा अधिकार माहिती का?
तुकाराम महाराजांचा काय आगळा वेगळा अधिकार आहे. हो पण तुम्ही जेवायला या ना, हा जेवणान फेवणान काहीच नाही, आजपासून तुम्हाला साधं दर्शन सुद्धा देणार आहे. म्हणजे हे बघा निघालो कुठं चाललो गुवाहाटीला. आणि गणपती बाप्पा हा नो भेटी नो गाठी थेट गुवाहाटी. भेट नाही गाठ नाही थेट निघून गेले गणपती बाप्पा. गणपती बाप्पा निघून गेले. अर्धा तास ध्यान करतात. बाकीचे ब्राह्मण म्हणले अहो वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न. तटस्थ ब्राह्मण बैसले ती. अहो तूप वाढल्यानंतर खूप वेळ बसायचं नाही, लगेच जेवायला बसायचं. तूप तापलेलं तूप गार झालं का जेवायचा अधिकार नाही. धर्मशास्त्र पहा मग कळलं तुम्हाला. गरम तूप एकदा ताटावर पडलं का लगेच जेवायला सुरू करायचं. मला चुरून मुरून दोन्ही गाल भरून कार्यक्रम झाला पाहिजे महाराज. अहो वाडा, अहो महाराज वेळ किती झाला बसवा ना. गणपती आहे ना तुकोबराय म्हणले अहो महाराज आणा की गणपतीला. हे बघा पांडुरंग घेऊन बसलेत. मग चिंतामणी देव उठले आणि तुकोबरायला साष्टांग नमस्कार घातला. महाराज मी कर्म अभिमाने धर्म अभिमाने नाडले ब्राह्मण कलियुगी. महाराज मला वाटत होतं की मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण आज लक्षात आलं तुकोबा मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नाही, मनुष्य कर्माने श्रेष्ठ ठरतो हे आज कळालं मला. तुकोबा माझा अभिमान गलित झालाय. अभिमाना भितरी नागवलो. मी माझ्या अभिमानानेच ही माझी नागवण झालेली. माझी एक विनंती, आता तुम्हीच गणपतीला घेऊन या. तुकाराम महाराज म्हणजे काय संबंधी, ज्याने त्याने आपापले आमदार सांभाळायचे. आमदार सांभाळलं होतं पक्ष काय मरायला काढा का. मग मी पांडुरंगाला आणलंय ते मी त्यांच्या पक्षाचा आहे. तुम्ही गणपतीच्या पक्षाचे गणपतीला आणा. नाही तुकोबा नाही आणता येणार. देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी, एवढं मोठे पण नाहीये माझ्या पदरात. अभिमाना भितरी नागवर तुकोबा तुम्हीच गणपतीला आणा. मग तुकोबा म्हणले महाराज तुमच्याकडं पुण्य आहे, गणरायाला आणण्याच्या पेक्षा जास्त पुण्य आहे, पण साधू द्वेषामुळं ते झाकलं गेलंय. जसं एखादं पात्रात दूध असावं त्या पात्रावर झाकण टाकलं तर जसं ते दूध घेता येत नाही, झाकण काढल्याशिवाय घेता येत नाही, तसं गणरायाला आणण्याचं पुण्य तुमच्याकडं आहे, पण फक्त साधू द्वेषामुळं आणि प्रतिष्ठावादामुळं जातीवादामुळं ते झाकले गेलेलं आहे. तुमच्याच पुण्याने मी गणपतीला आणतो. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयाशी. मग पुढचाच अभंग देवा गणराया पुढे बोलते. गणराया वांजा गाई दुभती आयशी देवा तुझी ख्याती. हे तो मागत नाही तुझं चरण दाखवावे. मज एकच हाक मारली आणि गणपती प्रगट झाले. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती ताटावर येऊन बसले. असे चिंतामणी नाचायला लागले. खूप पाहिले महाराज, पण तुकाराम महाराज आमचे बाप ठरले महाराज. वा. आणि मग ते म्हणायचे आमचे पप्पा गणपती आणला. असो हे मी रचवले ते तिथं खूप उड्या हाणायचे आणि खूप नाचायला लागले. तुकाराम महाराज म्हणजे जरा वेग आवरा. मला हेच सांगायचंय. तुका म्हणे आम्हा सवे जो रुसला तयाचा आबोला आकाशासी. इथं आकाश शब्दाचा अर्थ घ्यायचा चिदाकाश, कारण उपनिषदामध्ये खम ब्रह्म अशी श्रुती. आता इथं गुरुजींचा वेदांतात नाहून निघालेली माणसं आहे ती. गुरुजी खम ब्रह्म म्हणजे आकाशात परब्रह्म आहे. तसं आमाशी जो रुसला त्या तयाचा आबोला आकाशाशी. नीती आपण एक पक्ष ऐकला, रुसू नये, वाट दाखवली त्यावर रुसू नये, अवेळी रुसू नये, देवावर रुसू नये, साधूवर रुसू नये. एक पक्ष झाला. आता अभंगाकडे या. रुसावं, हो हो, कोणावर रुसावं? रुसावे फुगावे आपुलियावरी उरला तो हरी. तुकाराम महाराज म्हणायचं रुसायचं असेल तर आपल्यावर रुसा, नाहीतर अनिक रुसावे नलगे बहुता आपुल्या संचिता वाचवल्या. आपलं कपाळ खोटं लोक तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण तुझं कोण हसे समर्थाशी. आपल्या दैवावर रुसा, आपल्यावर रुसा. आणि रुसायचंच असेल तर या आप पर संसारावर रुसा. तुकोबा अभंगाच्या पहिल्याच्या रुसलो संसारा, रुसलो संसारा, रुसलो संसारा
रुसावे फुगावे आपुल्यावरी, नाही तर आपल्या संचितावर रुसावं आणि रुसावे न लगे बहुता आणि आपल्या संचिता वाचून. आपलं संचित खोटे लोकांना नाव ठेवण्यात काय मजा आहे महाराज वा. किंवा आप पर संसारावर रुसावं. पहिल्या चरणाचा अन्वय करा. रुसलो संसारा आम्ही आप आणि परा. आम्ही आप संसारा रुसलो हा एक भाग, आम्ही पर संसारा रुसलो हा दोन भाग. एक 7 दिवस सांगावं असं प्रकरण आहे बघा. हा बघा खूप गोड आहे. देह भिन्न पदार्थ याला म्हणायचं परसंसार, आणि देह संबंधाने किंवा देहाला धरून असलेले पदार्थ त्याला म्हणायचं आपसंसार. देह भिन्न पदार्थाविषयी जो अध्यास निर्माण होतो त्याला मम अध्यास म्हणतात, आणि देहाला धरून जो अध्यास असतो त्याला म्हणतात अहम अध्यास. इथं परसंसारावर रुसलो म्हणजे मम अध्यासावर रुसलो, आणि आपसंसारावर रुसलो म्हणजे अहम अध्यासावर रुसलो. त्याच्यात एक कार्य अध्यास वेगळा, कारणाध्यास वेगळा. हे तुमच्या डोक्यावर नाही फार मांडवावून जाईल. कीर्तन झाल्यावर खुशाल गुरुजीची गाठ घ्या. गुरुजी तुम्हाला समीक्षा करून सांगतील महाराज वा. हे पाठाचा विषय आहे. कीर्तनात सांगितलं तर तुम्ही म्हणता कधी जय विठ्ठल होईल आणि कधी पंक्ती धरतो. देहभिन्न जो संसार आहे त्याला मम अध्यास म्हणतात. माझं म्हणू नये, मी म्हणू नये, माझंही म्हणू नये. मीवरही रुसलो आणि माझ्यावरही रुसलो. माझं मम अध्यास घातक कसा आहे. वैकुंठवासी पांडुरंग महाराज वैद्य एक दृष्टांत सांगायचे याच्यावर. मम अध्यास घातक. एक जण नांदेडला गेला आणि नांदेडला काहीतरी बाजार बिजार केला आणि करून येत असताना रेल्वेत बसला आणि चालला आपल्या गावाला. त्याच्या गावाला रेल्वे जात होती. रेल्वेत बसून चालल्यानंतर जवळ एक असा कडक टोपीवाला माणूस बसला होता. कडक शर्ट, कडक टोपी, कडक कपडे आणि 17 लफडे. हा नियमच आहे. खूप कडक राहत होता, छाप अगदी. आणि त्याने दोघंही रेल्वेत बसले असताना तो जो कडक टोपीवाला आला होता त्याने 2 माणसं धरून पेटी आणली होती आणि पेटी आत ठेवली, रेल्वेच्या कॉटखाली ठेवली. याच्या लक्षात आलं हा बहुतेक मोठा व्यापारी असावा आणि पेटीमध्ये बराच माल असावा. मग तो रामराम रामराम. काय आता ते लबाडाच गडी होता तो. मी अमुक व्यापारी आहे ना, असं तसं तसं असं खूप माल आहे असं तसं सांगितलं पेटीमध्ये. मला जरा भीती आहे, जरा मला थोडी मदत करा. हो म्हणले, तुम्हाला ज्या मार्गाने रेल्वेने जायचं त्याच मार्गाने मला जायचं. ठीक आहे म्हणले. पुढच्या स्टेशनला रेल्वे थांबली. तो मला हे बघा मला थोडा शुगर असल्यामुळे लघवीचा त्रास आहे, मी लघवीला जाऊन येतो. आलो 2च मिनटात. अहो पण ती रेल्वे 5 मिनटात निघणार, 2च मिनटात जाऊन आलो. मग जो मनुष्य पेटीचा मालक होता ना तो निघून गेला, आलाच नाही. रेल्वे चालू झाली. रेल्वे चालू झाल्यावर आता तो काय आहे ना म्हणून पुढच्या स्टेशनपर्यंत वाट पाहिली तरी आला नाही. त्याच्या पुढच्या स्टेशनपर्यंत वाट पाहिली तरी आला नाही. याच्या लक्षात आलं बहुतेक आता हा रेल्वे मालक येत, आपलं पेटीचा मालक येत नाही. मग आता या पेटीचा मालक कोण? म्हणजे आपणच पेटीचे मालक. आणि मग तो पेटीच्या जवळ बसला. कोणी म्हणलं हे त्या पेटीला हात लावू नका. त्याला वाटायचं पेटीत माल आहे. पेटीत माल नव्हता. एका माणसाचा खून करून त्याचे मुंडकं हात पाय आणून टुलं होतं त्याच्यात पेटी. तो पेटीचा मालक मी. कोणाची पेटी? माझी पेटी. कोणाची पेटी? माझी आहे. पलीकडे का माझी पेटी. नेमके पोलिसाला कोणीतरी फोन केला किंवा अमुक अमुक रेल्वेत अमुक अमुक डब्यात एका माणसाचा खून करून पेटीत टाकलाय, खूप मोठ्या माणसाचा खून झाला आणि काहीतरी या प्रकरणाचा छाडा लावा. 50 पोलीस स्टेशनला गाडी उभी राहिलेली, शिट्ट्यावाजी झाली. ती पेटी पाहिली. कोणाची पेटी? तो ना माझी पेटी. तुझी पेटी? म्हणले हो. पेटी काढली बाजूला. कोणाची पेटी? माझी ना, हात लावू नका. पोलीस येत म्हणले आम्ही. पेटी कोणाची? मला माझी. उघडू का? हा उघडा. म्हणले काय? सगळा माल माझा आहे. म्हणले हे माझं आहे सगळं. मम अध्यास कसा घातक आहे ऐका. पेटी उघडली तर त्याच्यात हात पाय मुंडकं एका माणसाच्या श्रीमंत व्यापाऱ्याचा खून केलेला होता. ते त्याने पाहिलं. पोलीस म्हणले पेटी कोणाची? तो म्हणला माझी नाही. पोलीस म्हणले तुझीच आहे. आता तू चल म्हणले स्टेशनला. आणि मग त्याला पोलीस स्टेशनला नेला आणि काळा पिवळाच केला महाराज. खूप हाणला. मला सांगा पेटी त्याची होती का? नव्हती. पण कशामुळं रट्टी खायची पाळी आली? माझी म्हणल्यामुळं. पप्याची आहे कोणाची हो? वर बघा खाली काय पाहताय? कीर्तन ऐकताना माणसाने वर बघून ऐकत जायचं, खाली पाहायचं नाही. पप्याची आहे कोणाची? बोला. घर कोणाचं आहे? जमीन कोणाची आहे? बँक बॅलन्स कोणाचा आहे? म्हणा ना माझं. आता माझं म्हणलं का रट्टेच विठ्ठल. फुलं वाटायचेत ना मी सांगतो तेव्हा माझ्यावर टाकायचे. तू विठोवर रोकमाल टाकू की मग? अजून माझी पुण्यतिथी लांब आहे. अजून थोडं थांबा.
थांबा थोडंसं थांबा. ऐका, माझं म्हटलं का घातक आहे. वा, जसा मम अध्यास घातक आहे तसा अहम अध्यास घातक आहे. हे आमची जुनी महाराज मंडळी काळी घार आणि पांढरी घार एक दृष्टांत खूप सांगायचं म्हणत ऐकून ऐकून तुम्ही शेवळून गेलेत म्हणजे मी सांगत नाही महाराज. बरं ऐकू, मम अध्यास घातक आहे म्हणून पर संसारा रुसलो. देह भिन्न पदार्थ, माझं शेती, माझं वावर, माझं हे माझं, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला तुकाराम महाराज म्हणतात. वा, मी माझे आणि तुझे धरी परते टाकी ओझे, भाव बळे फळती विजे, बाप रखमा देवर विठ्ठली ज्ञानोबराय वर्णन करतात. जसा मम अध्यासावर रुसलो आम्ही तसं अहम अध्यासावर रुसलो. बर, अहम अध्यास म्हणजे देहोस्मी हा आहे परसंसार आणि अहम ब्रह्मास्मी हा आहे आपसंसार. देहोस्मी हा परसंसार, याच्यावर तर मी रुसलो. पण अहम ब्रह्मास्मी याच्यावर रुसलो. अहम ब्रह्मास्मीला ज्ञानोबरायांनी अमृत अनुभवामध्ये जिती अविद्या म्हटलेलं आहे. विचारा गुरुजींना, जिती अविद्या जैशी अन्यथा बोधाते घेऊशी ज्ञानोबराय वर्णन करतात. अहम ब्रह्मास्मी तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊने दि भ्रम. वा, देहोस्मी याही वृत्तीवर रुसलो हा परसंसार आहे. आणि अहम ब्रह्मास्मी याही वृत्तीवर रुसलो कारण हा आपसंसार आहे. विठ्ठल रुसलो संसारा म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विकार तुझशी अंतरले तारा, याची दावेदारा तुझशी म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विकार पांढरा, तुझची अंतरले तारा, याची दावेदारा निमित्त संसारा, सर्प हा विखार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा, याचे दावेदारा निमित्त कारण येणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे. हे बघा आलं आपपर, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणे विटंबना. मंचकराव हा एक अर्थ झाला. परसंसार म्हणजे मम अध्यास, आपसंसार म्हणजे अहम अध्यास, किंवा परसंसार म्हणजे देहोस्मी वृत्ती, आपसंसार म्हणजे अहम ब्रह्मास्मी वृत्ती. हा झाला शास्त्रीय अर्थ. जरा आता हे जरा वेदांत शास्त्राचा अर्थ, नीतिशास्त्राचा एक अर्थ खूप चिंतनीय आहे. परसंसार म्हणजे मी परक्यांवर तर रुसलो, पण आप म्हणजे आमचे बी काय लई धडाचे आहेत काय, आपले काय लय आथराय पांघरायच्या लायकीचे आहेत काय, कोणत्याच लायकीचे नाही. मला सांगा, छत्रपतींना जसं औरंगजेबाशी युद्ध करावं लागलं, दिलेर खानाशी युद्ध करावं लागलं, हे परकेच होते हो. आदिलशाह परका होता, कुतुबशाह परका होता, औरंगजेब परका होता, दिलेर खान परका होता. हे म्हणून शिवाजी महाराज त्यांच्याशी तर रुसले, पण आपले बी काय लय धड होते काय. हे बाजी घोरपडे, हे जावळीचे प्रतापराव मोरे, हे आपले होते ना. यांनी 1200च्या शतकापासून 1500च्या शतकापर्यंत सूर्यासारखे प्रतापी पण अंधाराची चाकरी करत होते महाराज. आणि यांनी बादशहाचीच चाकरी करण्यात धन्यता वाटली. यांना असं कधी वाटलं नाही की आपला महाराष्ट्र मुक्त व्हावा, भारत आपला देश. हे खैबर खिंडीतून आलेत, मुठभर आहेत, अख्ख्या भारताचे कारभारी झालेत, आपण शहाणं व्हावं, आपण सगळे एकत्र व्हावं, छत्रपतींच्या मागं उभा राहावं. ते जसं 500 रुपये दिले का लोक कोणालाही मतं देतात महाराज. त्याला आपण कळत नाही, पर कळत नाही, धर्म कळत नाही, देशाच्या सीमा सुरक्षित कशा राहतील आणि देशाचं संरक्षण कसं होईल, कोण्या पक्षाला मतदान किंवा वांग कळत नाही लोकांना महाराज. वा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, परके तर नव्हते हो शाने, पण आमचे तरी काय लय धड होते काय महाराज. आपल्या नांदेडची एक घटना सांगतो तुम्हाला. मला तर त्या डॉक्टरचं नाव घाईघाईने आठवायचं नाही. एक बालरोग तज्ज्ञ होते बघा नांदेडला, आणि हा काहीतरी मला नाव लक्षात यायचं नाही, पण मी पेपरला बातमी वाचलेली. हा एक गोधमगावकर, मला त्यांची ती पेपरला बातमी वाचली. एक मुलगा एक मुलगी परराष्ट्रात शिक्षणाला गेले आणि हे थकले,
हे थकल्यावर यांच्या ते उतार वयात आधार द्यायला सुद्धा आले नाही मला. म्हणून शासनाने आधार कार्ड काढले का, तुम्हाला कोणी नसेल तर आहे हा आधार, ज्याचे नाव विश्वंभर असो. हे आधार कार्ड सरपंच कशासाठी काढले, एवढ्यासाठीच काढलंय ना. अक्षरशः त्या गोदमगावकरांना शेवटच्या काळात कोणी जवळ केलं नाही. अखेर ते वृद्धाश्रमात गेले महाराज. वृद्धाश्रमात गेल्यावर दोघांचाही अंतकाळ तिथंच झाला. तर मुलांनी डॉक्टर त्यांच्या याच्यावर, मी पेपरला वाचलं बरं का, माझ्या पदरचं नाही, मी पेपरला आलेली बात, माझ्याकडे ते कातर नाही अजून. मुलांनी वृद्धाश्रमाच्या नावावर पैसे पाठवले. आमच्या आईवडिलाचा खुशाल प्रयाण काळ झाला आहे ना, तो खुशाल जाळा किंवा दफन करा, आमची तिळभर तक्रार नाही. मग मी काय म्हणतोय, हे पोशिलेच काय आला, यांना जपण्यात मजा काय, की जे आपले असून आपले होऊ शकत नाही, ज्यांच्यासाठी आपण याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, बांध किती जणांचे लोटले असतील वर बघा, किती जणांचा रस्ता अडवला असेल, कोणाकोणावर आपण कुऱ्हाड घेऊन धावून गेलो असेल घरच्यांच्यासाठी, आणि ते जर अंतकाळाला आपल्याला मदत करू शकत नाही, आपली सेवा करू शकत नाही, हे कशाला पोसले, कशाला पोशी वांज गाय ते कैशी दूधच आहे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून परके तर आपले नाहीत, पण आपले तरी कुठे लय धडे आहेत विठ्ठल. आपला सदा वारकरी म्हणून एक वारकरी, तुम्हाला चांगला माहिती आहे सदा भाऊ. आता शूटिंग चालू आहे, सांगावं का नाही मोठा प्रश्न आहे. सदा भाऊ वारीला लागला, वारी करू लागला. त्यांच्या भावाने काय करावं बरं महाराज, माळशिरस तालुक्यात गावे, भावाने ग्रामसेवकाला हाताला धरून भाऊ मेलाय असं मृत्यूपत्र तयार करून घेतलं, आणि सदाची जेवीन आपल्या नावची करून घेतली भावाची. भाऊ महिनावारी करतोय हो. काही काही भाऊ लय शाने नसतेत महाराज, हाता घालूनच काढायच्या लायकीचे राहतात महाराज. भाऊ जिवंत आहे, पांडुरंगाची वारी करतोय, त्याची जमीन आपणच खातोय. बरं ब्रह्मचारी भाऊ आहे, त्याची जमीन यालाच भेटली असती का नाही. पण माणसाला शिजूस तर दम असतो, न्यूज तर दम नसतो महाराज. भावाचं मृत्यूपत्र तयार केलं, जमीन नावची करून घेतली. ग्रामसेवक बदलून गेले, दुसरे ग्रामसेवक आले, आणि नेमके ग्रामसेवक माळकरी होते, बाळासाहेब महाराज माळकरी होते. त्यांना हे प्रकरण कळालं, कारण सदाची आई जिवंत होती आणि आई थकली होती, 80-90 वर्षाची, तिला काही कळत नव्हतं. अखेर शेवट त्या ग्रामसेवकाने त्या सदाची गाठ घेतली आणि त्या सदाभाऊला सांगितलं असं असं झालंय. तेव्हा सदाभाऊंना आईला घेऊन गेले, परत ते मृत्यूपत्र रद्द केलं, कोर्टात केस टाकून जमीन सोडून घेतली. जमीन थोडीच होती, जमीन विकली. आत्माराम महाराज जमिनीचे 50 लाख रुपये आले, सगळी जमीन विकली. त्या माणसाने 50 लाख रुपयाचं गावरान तूप विकत घेतलं, आणि अधिक मास होता. सगळ्यात जिथं सप्ते, पंढरपुरात, आळंदीत, पैठणला जिथं सप्ते आहेत ना, तूप नेऊन द्यायचं, खाऊ घाला लोकाला. म्हणले का, म्हणले भावाला द्यायचंच नाही, मी जिथं असताना मृत्यूपत्र तयार केलं. म्हणले 50 लाख रुपये वाटून टाकणारा पहिला माणूस व्हायला महाराज. याला माहिती परक्यावर रोसावं यात नवल काय, आपले तरी काय लय धाडाचे आहेत का महाराज. म्हणून रोचलो संसारा आम्ही आप आणि परा, परक्यावर रुसलो ना आमच्यावरही रुसलो विठ्ठल विठ्ठल. मग तुकाराम महाराज तुमचा निर्णय काय, निर्णय दुसऱ्या चरणात. मनवोनी केली सांडी, मनवोनी केली सांडी, मनवोनी केली सांडी, मनवोनी केली सांडी. देवोनी पडिलो मुरकुंडी, मनवोनी केली सांडी, मनवोनी केली सांडी. देवोनी पडिलो मुरकुंडी, देवोनी पडिलो मनवोनी केली सांडी, मनवोनी केली सांडी. देवोनी पडिलो मुरकुंडी, मनवोनी केली सांडी, मनवोनी केली सांडी, मनवोनी केली सांडी. देवोनी पडिलो मुरकुंडी, मनवोनी केली सांडी, मनवोनी केली सांडी. तुकाराम महाराज तुमचा निर्णय काय. आजपासून माझा निर्णय, मी आमच्यालाही वेळ देणार नाही, परक्यालाही वेळ देणार नाही. परके काय लय धडाचे येतं आणि आमचे बी काय लय धडाचे येतं, दोन्हीलाही वेळ देणार नाही. अहमाध्यासाला देणार नाही, मग माध्यासालाही वेळ देणार नाही, परक्यांनाही वेळ देणार नाही, आपल्यालाही वेळ देणार नाही. मनवोनी केली सांडी.
सांडी करणं म्हणजे टाकून देणं. आम्ही आता सांडी मांडी परते टाकी तसं सांडी केली. मग निर्णय काय? देवोनी पडिलो मुरकुंडी. मुरकुंडी देणं म्हणजे काय? संध्याकाळची लाईट असावी आणि गव्हाला पाणी द्यायला असावं. जसं आहे मनुष्य गव्हाला पाणी द्यायला जावं आणि गार वारं सुटावं. गार वा असं खूप गार वारं सुटावं आणि मग पाणी देता देता त्याने रात्री रानात झोपावं. अंगावर कपडे नसावे. मग जसा तो पाय पोटात घेतो, हात पोटात घेतो, डोकं आत घालतो आणि झोपतो, याला मुरकुंडी देणं म्हणतात महाराज. म्हणजे काय? पाय पोटात घेतले म्हणजे आजपासून यांच्यासाठी पायाची प्रवृत्ती संपली. मुरकुंडी देणं म्हणजे मुरकुंडी हा 3 अवयवाचा भाग आहे. पाय, हात आणि डोकं. मी पायही आवरून घेतले पोटात, आता हातही आवरून घेतले तर डोकं आवरून घेतलंय. पाय का आवरले? पाय आवरण्यामध्ये प्रवृत्ती संपली. आपपर संसाराविषयी जी मी प्रवृत्ती करत होतो ना, प्रवृत्ती हा पायाचा घटक आहे. प्रवृत्ती हे पायाचं कर्म आहे. म्हणून आजपासून प्रवृत्ती संपली. आता आम्ही निवृत्ती पथाच्या मार्गी पांथस्थ झालो. ह्या प्रवृत्ती मार्गाला करायचे काय विचारून पाय पोटात घेतले. हात पोटात का घेतले? हाताने जे कर्म करायचं होतं समाजासाठी ते कर्म थांबवलं. आता समाजासाठी म्हणजे येड्यांसाठी, चांगल्यांसाठी करायचं. येड्यांना वेळ द्यायचा नाही इथून पुढं महाराज. वा. पाय पोटात घेतले म्हणजे प्रवृत्ती संपली. हात पोटात घेतले, हाताचं कर्म संपलं. आजपासून हात यांच्यासाठी धावणार नाही. हात धावले तर भजनासाठी धावणार, परोपकारासाठी धावणार, आपपर संसारासाठी नाही धावणार. आणि मस्तक आत घेतलं म्हणजे आजपासून ज्ञान यांच्यासाठी वापरायचं नाही. मस्तकाचं जे ज्ञान आहे, जी बुद्धी आहे, ती बुद्धी बोध्यास ओके. वा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकीशी राजे सकळ सिद्धी. आता या बुद्धीने बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण. डोकं पोटात घेतलं म्हणजे आजपासून यांच्यासाठी डोकं चालवायचं नाही. हात पोटात घेतले म्हणजे हाताने यांच्यासाठी काही कर्म करायचं नाही. पाय पोटात घेतले म्हणजे प्रवृत्ती संपली. मनवोनी केली सांडी, देवोनी पडील. मला तो स्वर लागायला लागलाय. असो, मनवोनी केली सांडी, देवोनी पडील मुरकुंडी. मग नियम काय केला? परतेची ना मागे, मोह निष्ठुर झाला अंगे. आता संसार सोडल्यामुळं महाराज, तुम्ही संसार सोडला पण संसाराचा मोह सुटला का? कधी कधी माणसं पदार्थ सोडतात पण पदार्थाचा मोह सुटत नाही बरं का. मोह हा सूक्ष्म पाश आहे, संसार हा स्थूल पाश आहे. संसारावर रुसले पण हा झाला स्थूल रुसवा, पण सूक्ष्म रुसवा मोह जात नाही. मनुष्य खूप दारू पित होता आणि दारूने त्याला रोगराई झाली म्हणून बायको एक दिवस अशी वैतागली, सगळ्या बाटल्याच फेकून दिल्या महाराज. आणि त्याने दारू सोडली, बाटल्या फेकल्या, पण दारू घेण्याचे जे ग्लास होते ते ग्लास बाई माणसाचा जीव जरा संसारात जास्त असतो. दारू नाही प्यायची पण मग पाणी घेत जाऊ, या ग्लासाने काही वस्तू ठेवत जाऊ, असं कसं. ग्लास टेबलवर ठेवले, बाटल्या फेकल्या, पण ग्लास पाहिले का त्याचे संस्कार जागे व्हायचे. हे ग्लास रिकामे बरे वाटत नाही म्हणले. याला म्हणायचं मोह. पदार्थ जरी सुटला तरी त्याचा मोह सुटत नाही. एक जणाने तंबाखू खाल्ली होती. आता मला तंबाखू खाणाऱ्या माणसाला राग येतो मला. तंबाखू खाल्ली, मी त्याला म्हणलं इकडे हो. आता काय झालं, त्याने तंबाखू खाल्ली होती, तो त्याच्या दिवसाचा शेवटचा विडा होता. म्हणजे तंबाखू संपली होती, दिवस शिल्लक होता. त्याला वाटलं एवढ्यात विड्यावरच आपल्याला दिवस काढायचा आहे. मग तो मला येतो महाराज. त्याने तोंड पलीकडं केलं, तंबाखू काढली. मला वाटलं आता तंबाखू टाकील काय नो. काढलेला विडा त्याने खिशात घातला. आजही याला म्हणायचं मोह. आणि माझ्याशी बोलला ना, अर्ध्या तासाने पुढे गेल्यावर तो विडा तोंडात टाकला. पदार्थ सुटतो, पदार्थाचा मोह सुटत नाही. हालही घोटाळा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संसार तर सोडला पण संसाराचा जो मोह होता ना, आता तो मोह नसा पुनरावर्तते. तो मोह आता पुनरुत्थान घेत नाही. परतेची ना मागे, मोह निष्ठुर झाला अंगे. मोहच आमच्यावर निष्ठुर झाला, अंगाने निष्ठुर झाला आणि मोह निघून गेला. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. जसं अर्जुनाने सांगितलंय, तो गेला शेजिया गावात. बरोबर आहे, वर्णन करतात. तो मोह सुद्धा आता निघून गेला. परतेची ना मागे, मोह निष्ठुर झाला अंगे. याचा परिपाक काय झाला? सापडला देव, तुका म्हणे गेला भेव. या योगी आमच्या जीवनामध्ये जो दुर्मिळ देव आहे, की ज्या देवाला आम्ही परोक्षत्वानेच आत्तापर्यंत पाहत होतो, आता सापडला. म्हणजे तो अपरोक्षत्वाने अनुभवाला आला. वा. अपरोक्षत्वाने अनुभवाला आल्यानंतर ओतप्रोत चिंतनाने परोक्षता भावना गेली, परिच्छिन्नता भावना या दोन्ही गेल्या. आणि ओतप्रोत चिंतनाने अभेद ज्ञान प्राप्त झालं. सापडला देव, तुका म्हणे गेला भेव. आणि अंतकरणामध्ये जी पाठी भीती लागली होती, द्वितीयात वै भयं भवती, ते भय संपला. आता तुका म्हणे गेला भेव. मनवोनी केली सांडी, देवोनी पडिलो मुरकुंडी.
ढोबार ज्वार यांचं पुण्यस्मरण, त्यांचे चिरंजीव आदरणीय आत्माराम महाराज, पुतणे आदरणीय तुकाराम सर, नातू आदरणीय हरिभक्ती परिणामचे सदानंद महाराज, त्यांचे बंधू, नाती, पुतणे, पुतण्या, नातू, खूप सगळा मोठा परिवार. आणि मग आदरणीय आत्माराम महाराज, आदी केशव गुरुजी, बाळासाहेब महाराज यांचा खूप आग्रह होता की तुम्ही ही सेवा करा. आणि खूप दिवसाचा आग्रह होता. माझंच पुण्य कमी होतं म्हणून आपल्या दर्शनाचा योग आला नव्हता. पण आज अनायासे खरं सांगू तुमच्यापेक्षा माझ्यावर वजं उतारलं व. कारण मी शब्द दिलेला खूप दिवसाचा होता. तो मला असं वाटायचं हा शब्द न पाळता जर मी गेलो तर मला पुढचा जन्म लोह्याला घ्यावा लागेल. आता मी मोकळा झालो. मला दिलेला शब्द पाळला पाहिजे. वचना फिरती आधवजन नारायण तो नव्हे. आणि म्हणून माझ्या मागे थोडे उत्सवांचे 3-4 वर्षापासून तुकोबरायचे उत्सव, माऊलीचे उत्सव, त्याच्यामुळं थोडा व्याप राहायचा. आणि या व्यापामुळं मला ते करणं होत नसायचं, येणं होत नसायचं. पण चला अनायासे लातूरला आलो होतो. हे म्हणले येत आहे का? मी म्हणलं आलोच, नुसता येत नाही असा चिंग चिंगाट पळत येतो. आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचं वगैरे माझ्या पुढं खूप या भागामधले महानुभाव तपस्वी ज्यांनी जन्मभर विठोबाचा धर्म जागो याच प्रमाणात डोळ्यापुढे ठेवून पांडुरंगाला आत्मसात केलं. अनेक वर्षाच्या परंपरा, साधू महाराजांची परंपरा या भागात आहे. असे अनेक परंपरा मला मगाशी महाराज सांगत होते. आमच्या भागामध्ये उमरजकर माऊलींची परंपरा आहे. खूप मोठ्या मोठ्या परंपरा या भागात आहेत. त्या परंपरेला सर्व परंपरेच्या भूतपूर्व आचार्यांना, वर्तमान आचार्यांना मी विनम्र भावने नमस्कार करतो. सगळ्यांना एक आमंत्रण आहे. आत्ता 22 फेब्रुवारी ते 2 मार्च आपल्या लातूरला खूप मोठा उत्सव संपन्न होतो आहे. ज्ञानोबरायाला अवताराला येऊन 750 वर्ष पूर्ण होतात. सावता महाराजांना अवताराला येऊन 675 वर्ष पूर्ण होतात. श्री संत नामदेव महाराज, संत जनाबाई यांना समाधी घेऊन यावर्षीच्या 675 वर्ष पूर्ण होतात. नाथरायांचे गुरु जनार्दन पंत, आपण जे आरती रोज म्हणतो ना, आरती ज्ञानराजा, ती जनार्दन पंताच्या शिष्यानीच लिहिली. रामा जनार्दन त्यांचे शिष्य होते. रामा जनार्दन, एका जनार्दन, जेनी जनार्दन असे 3 शिष्य होते. त्यांची समाधी आहे देवगिरीच्या किल्ल्यावर, त्याला हल्ली दौलताबाद म्हणतात. तर अशा जनार्दन पंतांना यावर्षी समाधी घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात. तपोनिधी नारायण महाराज देहूकर ज्यांनी पहिला पालखी सोहळा काढला आणि औरंगजेबाच्या तडाक्यात काढला 1685ला. आणि ज्ञानोबा तुकाराम भजनाचे जनकच ते आहेत. असे तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांना यावर्षी अवताराला येऊन 375 वर्ष पूर्ण होतात. आणि त्यांचे वडील जगद्गुरू तुकोबारायांना वैकुंठात जाऊन 375 वर्ष पूर्ण होतात. हे सगळे मुहूर्त डोळ्यापुढे ठेवून आपल्या मराठवाड्याच्या वतीने शैक्षणिक राजधानी म्हणून मराठवाड्याची लातूर आहे. तर लातूरपासून अवघ्या 5 किलोमीटरच्या अंतरावर खंडापूर म्हणून MIDC आहे, आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती. तिथं 375 एकरमध्ये या पटांगणात हा उत्सव संपन्न होतो आहे. खूप मोठा उत्सव आहे. खूप चांगली कीर्तन आहे. 4 ते 6 काकडा भजन आहे. 6 ते 11 संगीत गाथा पारायण आहे. 11 ते 12:30 सकाळची कीर्तनं येतं. सकाळची कीर्तनं त्यात जिल्ह्यातली येतं, काही महात्म्यांची कीर्तनं आहेत. नंतर 12:30 वाजता 100 गावांच्या 5 लाख भाकरी येणार. आणि मग एका गावाने 5,000 10,000 भाकरी पाठवायचं नियोजन आहे. तर 100 गावांच्या 5 लाख भाकरी सकाळी येणार. आणि मग अन्नदान चालू होणार. म्हणजे एका माणसाला एक जरी भाकर म्हटली तरी 5 लाख लोक जेवतील एवढं नियोजन आम्ही लावलेलं आहे. मला सकाळच्याला 5 लाख भाकरी येणार. कोणी उपाशी राहणार नाही असं नियोजन आहे. आणि ताज्या भाकरी येणार, तीळ लावून भाकर, एकही भाकर जळलेली नसणार. परवा मंचकराव आम्हाला भेट द्यायला याला आले होते देहूच्या उत्सवाला. रोज सकाळून 5 लाख भाकरी यायच्या, संध्याकाळून 5 लाख भाकरी, पण एकही भाकर जळलेली नसती. ही सगळी पुण्य या माता माऊली यांची महाराज. आणि म्हणून खूप सुंदर हा उत्सव आहे. सकाळी मग 12:30ला कीर्तन संपलं का अन्नदान चालू होणार. मग दिवसभर अन्नदान. दुपारी 3 ते 4 हरिपाटे, 4 ते 6 ज्ञानोबरायचं चरित्र ऐकायला भेटणार. आळंदीचे कोणतरी कदम माऊली तेच सांगणार आहेत. असो बा बिचारा, चांगलं सांगो एवढीच भावना आहे. असो. आणि 6 ते 8 महाराष्ट्रातल्या अभ्यासकांची कीर्तन आदरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर आपल्या भागाचे गुरु आहेत. ते आदरणीय तात्यांचं कीर्तन भंडा तात्या कराडकर, माधव महाराज, नामदास माधव महाराज शिवनीकर, आदरणीय अच्युत महाराज दस्तापूरकर, गहिनीनाथ महाराज औशेकर, महादेव महाराज राऊत, एकनाथ महाराज सदगीर, अशी गोड गोड कीर्तनं तुम्हाला ऐकायला भेटणार. सायंकाळच्या सत्रामध्ये खूप छान कीर्तन आहेत. आणि मग संध्याकाळी 6 ते 8च कीर्तन आहे. 8ला कीर्तन संपलं का परत 5 लाख भाकरी येणार. आणि मग संध्याकाळी मग आमटी महोत्सव ठेवला आहे. महाराष्ट्रामध्ये आमच्या नगर आणि पुणे जिल्ह्यात 8 आमट्या प्रसिद्ध आहेत.
तर तिथले गावं येऊन आमट्या करणार आहेत. खूप म्हणजे ते आमटी करणार आहेत, खर्च आपल्या मराठवाड्यालाच करायचा आहे तो. तर खूप सुंदर उत्सव संपन्न होतो आहे. या उत्सवाची सुरुवात 22 तारखेला आहे, पण उत्सवाची खरी सुरुवात 21लाच. आदल्या दिवशी का मतदानाचा आदला दिवसच खरा असतो महाराज. आदल्या दिवशी रान फिरवायचं असते, रातोरात पुला खालून पाणी न्यायचं असते. असो, विस्तार नको. आणि म्हणून उद्या मतदान आहे झेडपीचं. असो आहे का. तर 21 तारखेला जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका, सावता महाराजांच्या पादुका, नामदेव महाराजांच्या, जनाबाईंच्या, सकल संतांच्या पादुका 21 तारखेला मराठवाड्यात हेलिकॉप्टरने 375 वर्षानंतर पहिल्यांदा येऊ राहिल्यात महाराज. आणि म्हणून सर्व मराठवाड्याला विनंती, वेळेत वेळ काढा. 21 तारखेला सकाळी 8 वाजेपर्यंत लातूरला यायचं. खूप मोठी मिरवणूक, वाजत गाजत मिरवणूक. 375 वारकरी पुढं चालणार पताका घेऊन, 375 महिला कळस घेऊन. तशा तर 2000 आल्यात महिलांची यादी आमच्याकडं. तर 375 महिला तुळस घेऊन, त्याही 2000 नावं आलेली आहेत. 375 पखवाजी आहेत, पखवाज घेऊन. 375 विनेकरी. आग्या मोहळ वाजल्यासारखंच आवाज आला पाहिजे, बंगांग बंगांग बंगांग. 375 विनेकरी, 375 टाळकरी जवळजवळ 2000 टाळकऱ्यांची यादी झालेली. खूप खूप सुंदर आहे. डोळ्याची पारणं पेटल. मराठवाड्यात राहणाऱ्या माणसाने हा उत्सव पाहिला नाही तर त्याने काहीच पाहिलं नाही. असे म्हणून सगळ्याला विनंती, माझी विनंती मोतीराम महाराज संस्थानला, की मराठवाड्यातलं हे अग्रगणी संस्थान आहे. मोतीराम महाराजाचं नाव घेतलं तर अंगावर शहारा येतो महाराज. म्हणून आपल्याला सन्मानपूर्वक निवेदन आहे, आमंत्रण आहे की आपण सगळ्या मंडळीने अतिशय आदराने या उत्सवाला एक दिवस मोतीराम महाराजांची भेट म्हणून आपण यावं अशी आपल्याला विनंती आहे. सगळ्या मग त्याच दिवशी तुम्ही सगळेच या. गायक वादक, आपले संस्थांचे राजाभाऊ असतील, आमचे माऊली असतील, सगळी मंडळी. त्या दिवसच तुमचा. कारण कारभारीचा आम्ही असल्यामुळे तिथं कोणी डोकंच लावित नाही महाराज. आणि म्हणून खूप सुंदर बरं का गुरुजी, यावं लागेल सगळ्यांना. सर्व आपलं मंडळी एक दिवस सगळे समोपचाराने आपल्या ग्रुपवर टाका की ह्या दिवशी आपल्याला जायचं. मग सकाळच्या कीर्तनाला एका दिवशी हजेरी लावा किंवा सायंकाळच्या लावा. देहू संस्थान 8 दिवस बसून आहे तिथं. आदरणीय माणिक महाराज मोरे, पुरुषोत्तम महाराज मोरे, रामदास महाराज मोरे 8 दिवस बसून येत महाराज. खूप सुंदर नियोजन. कारभारी तेच येतं, फक्त डफडं वाजायचं आमच्या हातात, हे अंगात तुम्ही आणायचं. हां, म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती का असा उत्सव आहे तर आपण सगळे मंडळी या, जमलं तर गुरुजींना घेऊन या. म्हणजे असे तपोनिधी मंडळींना अनायासे त्या पादुकांचंही दर्शन होईल आपल्याला. खूप सुंदर उत्सव आहे. हा उत्सव पहिला लातूरचा आहे आणि दुसरा उत्सव पंढरपूरला आहे 65 एकरमध्ये. 17 मे ते 24 मे अधिकाचा महिना आहे. 17 मेलाच अधिकाचा महिना सुरुवात आहे. तिथं बी तुकोबारायच्या पादुका हेलिकॉप्टरने नेण्याचं नियोजन सोलापूर जिल्ह्याने लावलं आहे. तिथं 15 तालुक्याच्या भाकरी आहेत महाराज. तिथं बी खूप मोठं नियोजन आहे. पहिल्या दिवशी लाखभर लोक राहतील असं नियोजन आहे. तर आम्ही काही धर्मशाळा शोधू राहिलोत. माझी विनंती आपल्याला की थोडीशी अल्प दरात आपण आपली धर्मशाळा या वारकऱ्याला उपलब्ध करून द्यावी, माझी विनंती आहे. 17 मे ते 24 मे आपल्या जेवढ्या 65 एकरमधल्या धर्मशाळा आहेत ह्या 10-12 दिवसात आम्ही त्यांना सगळ्यांना भेटून पत्र देऊन सगळ्या धर्मशाळांना थोडाफार त्याचा खर्चही द्यायला, आता तर राहायचं आहे म्हणलं त्यांना थोडंफार द्यावंच लागेल आपल्याला. तर थोड्याफार खर्चामध्ये आपण सगळ्यांनी हा नामदेव महाराजाचा 675वा पंढरपुरात झाला पाहिजे होता. आणि म्हणून पंढरपुरात करायचं हे नामदास महाराजांचा आग्रह होता किंवा पंढरपुरात हा उत्सव होणं गरजेचं आहे. तर आपण सगळी मंडळी 17 मे ते 24 मे तिथंही 2 टाईम कीर्तनं, 2 टाईम जेवण आणि विनामूल्य सगळ्यांची राहण्याची सोय. 65 एकरमध्ये जवळजवळ 5000 टॉयलेट आहेत महाराज. दिवसातून एक येडा आला तरी खूप झालं महाराज. खूप सोय आहे. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी येऊ राहिलेत, आदरणीय योगी आदित्यनाथ त्याला येऊ राहिलेत. कुठं? पंढरपूरच्या उत्सवाला. असं खूप सुंदर उत्सव आहे. तर आपण त्याही उत्सवाला सगळेजण या. त्याच्या पत्रिका मी हस्तोपर हस्ते आदरणीय केशव गुरुजींकडं, आत्माराम गुरुजींकडं, यांच्या बाळासाहेब महाराजांकडं पाठवतो. आपण पारायणाला या मावले. तिथं नामदेव गाथा पारायणे आणि इथं तुकोबारायचं गाथा पारायणे. पंढरपुरात उत्सव असल्यामुळे नामदेव महाराजांचं गाथा पारायण खूप सुंदर उत्सव आहे. तिथं सुद्धा अख्खा सोलापूर जिल्हा आपल्या सेवेला उपलब्ध आहे. तर आपण सर्व मंडळी या उत्सवाला या अशी सगळ्याला विनंती. चिंतन सेवेला पूर्णविराम. तुकाराम. पुंडलिक